सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. जय जय सिद्धे उदारे प्रसिद्धे अनव्रता आनंदे वर्ततीये. नवरसा भरविसागर करवी उचित रत्नांचे आगर. भावार्थाचे तरुवर निफज विमाय. नमस्कार. प्रबोधन शिक्षण संस्था आयोजित पत्थर पायातील या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित आपणा सर्वांचं मी आयोजकांच्या वतीनं हार्दिक मनस्वी आत्मीय स्वागत करतो. संघ शताब्दीच्या निमित्तानं हा ग्रंथ आज या ठिकाणी प्रकाशित होतोय आणि या ग्रंथामध्ये आपलं अवघं आयुष्य ज्यांनी भारत मातेसाठी समर्पित केलं अशा संघांच्या ज्येष्ठ प्रचारक आणि स्वयंसेवकांच्या 100 प्रचारक आणि स्वयंसेवकांच्या जीवनाचा संक्षिप्त परिचय पूर्वी यूट्यूबवर एका मालिकेमधून दिला गेला होता. त्याचं रूपांतर आज या ठिकाणी ग्रंथरूपानं होतं आहे आणि त्याचा प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे. संघ विचारामुळे ज्यांचं जीवन उजळलं अशा अनेक महनीय व्यक्ती आजच्या कार्यक्रमात इथं आणि आता व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी विनंती करतो आयोजन समितीचे प्रमुख श्री संजयजी वालावलकर आणि ॲडव्होकेट नरेंद्रजी सावईकर या दोघांनाही की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री राजेंद्रजी आर्लेकर माननीय राज्यपाल केरळ राज्य, प्रमुख वक्ते माननीय रवींद्रजी भुसारी संघाचे ज्येष्ठ प्रचारक, सन्माननीय अतिथी पद्मश्री श्री रमेशजी पतंके अध्यक्ष हिंदुस्थान प्रकाशन, माननीय श्री भाऊरावजी पाटील ज्येष्ठ प्रचारक, माननीय श्री तात्याजी जोगळेकर ज्येष्ठ प्रचारक आणि ॲडव्होकेट नरेंद्र सावईकर आणि संजय वालावलकर या सर्वांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आपण प्रारंभ करतो आहोत सर्वप्रथम राष्ट्रगीतानं आणि त्यानंतर भारत मातेच्या प्रतिमेच्या पूजनेनं. आणि सर्वांनी राष्ट्रगीतासाठी कृपया उभं राहावं. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सगळेजण या ठिकाणी राष्ट्रगीत प्रथम म्हणणार आहोत आणि त्यानंतर भारत माता प्रतिमेचं पूजन होणार आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद.
पत्थर पायातील या ग्रंथाचं प्रकाशन होत असताना या गोमंतक भूमीमध्ये आज मला स्मरण होत आहे गोव्याचे थोर कवी बाभ बोरकर यांच्या प्रसिद्ध अशा कवितेतील एका चरणाचं. त्याने असं म्हटलं आहे की यज्ञी जानी देऊन निजशिर घडिले मानवतेचे मंदिर, परी जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जोळते. हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये भारतमातेचं मंदिर ज्यांच्यामुळे उभं राहिलं ते पायातील 100 पत्थर आपण ज्यांना म्हणू, अशा थोर प्रचारक आणि स्वयंसेवकाचं संक्षिप्त जीवन ज्याच्यामध्ये रेखांकित केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची समाधी इतरत्र कुठे असेल की नाही, पण हा जो ग्रंथ होतो आहे ती खऱ्या अर्थानं या ज्येष्ठ आणि दिवंगत स्वयंसेवकांची प्रचारकांची संजीवन समाधी आहे असं मला वाटतं या ग्रंथरूपानं. तेव्हा या समाधीला वंदन करण्यासाठी आपण पत्थर पायातील हे गीत गाऊया आणि वंदन करूया. शब्दरचना आहे महेंद्र वाघ यांची आणि त्यातले शेवटचा जो चरण आहे ना तो संपूर्ण कविताच अर्थपूर्ण आहे. ते असं म्हणतात, देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथ वसे, भारवाही आधार तयाचा निश्चलपण पायात बसे. आणि शेवटच्या ओळी आहेत, तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात, तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात, पत्थर पायातील असू दे कुठेतरी पण स्मरणात. डॉक्टर अरुण मराठे आपल्यासमोर हे गीत सादर करतात. कंटक पथ झाला से सुख कर, ध्येय शिखर ये दृष्टिपथी, प्रशस्त करण्या दुर्गम पथ हा, इथे कष्टले पथिक किती, चालत असताही रुळलेली भवितव्याची वहिवाट, पाऊल वाटा त्या पथिकांच्या असो निरंतर स्मरणात, पाऊल वाटा त्या पथिकांच्या असो निरंतर स्मरणात. निज शाखांचे बाहु पसरुनी भूमितली हा तरु बहरे, सुमन फळांचे अनछायेचे उधळित वैभव प्रेम भरे, विस्तरण्या परी प्रपंच ऐसा बीज दडे काळो खात, आनंदे तरु वैभव बघता असो बीज ही स्मरणात, आनंदे तरु वैभव बघता असो बीज ही स्मरणात. संतत धाराची न एकटी असे प्रगटली उगमक्षणी, होनी गंगा मुक्त विहरली लक्ष धाट मग आक्रमुनी, सिंधु संगमी एकपणाचा सार्थकतेला निरखित, गंगोत्री ना कधी विसरावी जरी स्वर्ग ये दृष्टीत, गंगोत्री ना कधी विसरावी जरी स्वर्ग ये दृष्टीत. देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथ वसे, देवालय
साकार जाहले तत्व ईश्वरी तेथ बसे भारवाही आधार तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरून हृदयात पत्थर पायातील असू दे कुठेतरी पण स्मरणात पत्थर पायातील असू दे कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील ही मालिका ज्यावेळी यूट्यूबवर सुरू झाली आणि ती ज्यावेळी यायला लागली ते आपल्यापैकी इथं अनेक जण बसलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगाला हृदयाला स्पर्श करेल अशा प्रकारची ही निर्मिती होती. परंतु यूट्यूबवरील या कार्यक्रमाला ज्याला आपण मर्यादा असते. गोव्यात मला हे एक ऐतिहासिक काम वाटतं. गोव्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासामध्ये या यूट्यूब मालिकेतील सगळ्या चरित्रांचं संक्षिप्तपणे जीवनचरित्र जे आहे ते ग्रंथरूपानं प्रकाशित करण्याचा संकल्प गोव्यामध्ये झाला आणि आज तो सिद्धीस जातो आहे. आपले या ठिकाणी ॲडव्होकेट नरेंद्रजी सावईकर आहेत. त्यांनी त्या प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली आणि ह्या संपूर्ण ग्रंथनिर्मितीच्या कामात ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करतो. आज या ग्रंथाचं प्रकाशन जे आहे ते प्रबोधन शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये होतं आहे. मी संजयजी वालावलकर, नरेंद्रजी सावईकर आणि सगळी त्यांची टीम आहे त्यांचं संपूर्ण गोमंतकीयच्या वतीनं अभिनंदन करतो की आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारा अशा प्रकारचा एक अद्भुत आणि आपल्या संपूर्ण गोमंतकाच्या आणि देशाच्या जीवनाला एक नवी दिशा दाखवणारा अशा प्रकारचा ग्रंथ आपल्या गोव्यामध्ये प्रकाशित होतो आहे. आपल्या सगळ्यांना अभिमानाची वाटावी अशा प्रकारची गोष्ट आहे. मी विनंती करतो प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि आयोजन समितीचे प्रमुख संजय वालावलकर यांना की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि मान्यवरांचा परिचय करून द्यावा. नमस्कार सगळ्यांक. आयज आमी एका ऐतिहासीक क्षणाक साक्षीदार जावपाचो योग आमकां सगळ्यांक लाभला. त्या ऐतिहासीक क्षण अशा खातीर की एक म्हणजे दिग्गज व्यक्तिमत्व आमकां उपस्थिती लाभल्या आयच्या कार्यक्रमाक आणि दुसरे कार्यक्रमाचा हेतू ग्रंथ प्रकाशन, पत्थर पायातील ह्या ग्रंथाचें प्रकाशन. बहुतेक दोन व्यक्ती जर सोडीत जाल्यार बाकी तुमी वळखना आसचे ना बहुतेक, कारण ते प्रचारक आसा आणि प्रचारक तसे प्रसिद्ध नसतात. आजचो जो कार्यक्रम आसा ताचे प्रमुख पावणे म्हणून आमकां केरळ राज्याचे राज्यपाल माननीय राजेंद्रजी आर्लेकर लाभल्या आणि आयच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंयचे लोकप्रिय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे लाभल्यात. ह्या उपक्रमाची सुरवात किंवा ज्यांच्या सुपीक कल्पनेतून हो उपक्रम सुरू जालो तातूंतले दोन दिग्गज व्यक्तिमत्व व्यासपीठार बसल्या. एक म्हणजे भाऊराव पाटील नरेंद्राच्या कुशीक बसले ते,
रत्नाकर नाव त्यांचे, रत्नाकर पाटील म्हणून नाव, पण भाऊराव या नावानूच सगळ्या संघान परिचित. 1983 सालापासून प्रचारक आसात. बरेचशे जाण जन्मसुद्धा जावंक नासतलो प्रेक्षकांतले, तेन्नाच्यान ते प्रचारक. महाराष्ट्र प्रांत प्रचारक, प्रांत कार्यकारिणी सदस्य, असे वेगवेगळे जबाबदारी तांचेरूच एक बौद्धीक वर्ग जावं शकता. पण वेळेची मर्यादा, म्हाका फक्त 5 मिनटां दिल्या, त्यामुळे अतिशय थोडक्यान गोवा जेन्ना स्वतंत्र विभाग जाहीर जालो संघाचो, तेन्ना पयले विभाग प्रचारक म्हणून भाऊराव पाटिलांचेर जबाबदारी आशिल्ली संघान. आनी तांची पयली नियुक्ती म्हाजी स्वताची केल्ली तांच्यांनी विभाग कार्य म्हणून. तेन्नाच्यान आमचो संपर्क आसा. दुसरे ह्या उपक्रमाचे शिल्पकार उदयराव जोगळेकर, म्हणजे तात्या म्हणून ते प्रसिद्ध, हांगा बसल्यात. तब्येत अतिशय नाजूक आसा तेंची. जवळ जवळ येवपाचें रद्द जाल्लें, काल पर्यंत पावता की ना पावता की ना, पण गोंयच्या प्रेमा खातीर ते सगळे संकटाचेर मात करून आमच्या मदीं उपस्थित आसात. 1975 सालापासून प्रचारक आसात, म्हणजे 50 वर्सां जालीं ते प्रचारक आसात. आर्किटेक्ट आसा ते स्वता. त्यांची उपस्थिती आमकां लाभल्या. तिसरे व्यक्तिमत्व आमच्या मदीं आसा ते म्हणजे रवींद्रजी भुसारी, आयचे प्रमुख वक्ते. नागपुरात त्यांचें वास्तव्य आसा. मध्यंतरी भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री म्हणून तांचेर जबाबदारी आशिल्ली आनी गोंयचे परबारी आशिल्ले. तेन्नाच्यान आमचो परिचय आसा. आतां केंद्रीय अभिलेखागार म्हणजे आर्किव, संघान एक आर्किओलॉजिकल अशें खातें निर्माण केलां, ताचें ते काम पळयता. चौथे पद्मश्री रमेशजी पतंगे, सुपरिचित व्यक्तिमत्व. तांकां जेन्ना पद्मश्री घोशीत जाले तेन्ना बरोबर हांगा ते झेंडा वंदनाक आमच्या विद्या प्रबोधिनीच्या कार्यक्रमाक हजर आशिल्ले. झेंडा वंदन 26 जानेवारीचे, आनी त्याच वेळार थंय घोशणा जाली दिल्लीत. तेन्ना पयलो सत्कार आमी केलो तेचो, इन्स्टंट, इमिजिएट. त्यामुळे त्यांचे आणि एक संघ हिंदुत्वाचे एक नामांकित विचारवंत म्हणून त्यांचे महाराष्ट्रभर परिचय आसा, परिचित आसात. आणि आता हिंदुस्तान प्रकाशन संस्था, म्हणजे ज्या प्रकाशन संस्थेंसून साप्ताहिक विवेक सारखे अग्रगणी साप्ताहिक छापले वतात, ताचे ते अध्यक्ष म्हणून काम पळयतात. बाकी ॲडव्होकेट नरेन सावेकर आमचे स्थानिक फोंड्या रावतात, खासदार म्हणून काही वर्सां काम केले, आता NIRIचे आयुक्त म्हणून पळयतात. ह्या उपक्रमाबद्दल अगदी थोडक्यान सांगता. ह्या उपक्रमाची, आणि सॉरी एक नाव विसरलो, अजिंक्य कुलकर्णी, जो ह्या उपक्रमा फाटल्यान आनी एक तकलीवालो, म्हणजे भाऊराव, ताते आनी अजिंक्य हे त्रिकुटांचो उपक्रम. तोय प्रचारक म्हणून आशिल्लो गोंयान जवळ जवळ 8-9 वर्सां. आणि त्याच्या स्टुडियोन हो सगळो उपक्रम रेकॉर्ड जाल्लो, ऑडियो. ह्या उपक्रमाची सुरवात 14 ऑक्टोबर 2024 साली सुरू जाली, म्हणजे गेल्या वर्सा. आणि आठवड्याक 2दा, सोमवार आणि बेरेस्तार, सोमवारी आणि गुरुवारी 2दा ते क्लिपिंग यूट्यूबचेर ते लिंक बी धाडटाले ते. भाऊरामचो फोन आयल्लो म्हाका की उद्यापासून असा असा उपक्रम सुरू होतो आहे. तोपर्यंत म्हणजे आम्हाला काही माहिती नव्हतं की असा असा उपक्रम होतो आहे, ऐक तू, आणि दुसऱ्यांना मग तुला आवडला तर लिंक पाठव. आणि पहिलेच उपक्रमाक आम्ही त्या प्रेमान पडले त्या उपक्रमाच्या. आणि त्यांनी आणि एक सूचना केली भाऊराव की शक्य असेल तर शाखेवर त्याचं निवेदन करावं दुसऱ्या दिवशी, आठवड्यातून 2दा. आम्ही ती पण त्यांची विनंती 100% पाळली. आणि
भाऊरावांना किंवा तात्यांना सांगायला मला खूप आनंद वाटतो की आमच्या म्हापसा शाखेवर जगदीश बांदिवडेकर म्हणून एक कार्यकर्ता येतो, असेल कुठेतरी आता. त्याने 50 आठवडे 100ही जणांचं निवेदन केलं, 7 ते 7.5 मिनटं. त्याच्यासाठी एक टाळ्या होऊ दे. आणि न बघता न पळता त्यांनी निवेदन केलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे अख्ख्या कोकण प्रांताने एकमेव शाखा ज्या शाखेवर 100ही निवेदन झाली. सगळ्यात पहिली जी व्यक्ती आशिल्ली 14 ऑक्टोबर 2024 नानासाहेब भागवत. 100 जणांची नावं वाचिना, फक्त पहिले आणि 100वे सांगता. नानासाहेब भागवत म्हणजे आयचे जे पूजनीय सरसंघचालक आसा मोहनजी, त्यांचे आजोबा मोहनजी 3री पिढी प्रचारक आसात. नानासाहेबांचे पुत्र, तांचे पुत्र मोहनजी, म्हणजे 3 पिढी प्रचारक म्हणून त्यांच्यानी आयुष्य दिले. 14 ऑक्टोबर 2024 साली सुरू जाल्लो उपक्रम 25 सप्टेंबर 2025 साली परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या रूपान समाप्त झालं. 100वे नाव परमपूजनीय डॉक्टरजी संघ संस्थापक आशिल्ले. मदीं 99 नांवां आशिल्लीं. आणि आमी बाल हट्ट केलो भाऊराव आणि तात्यांकडे की आम्ही ती ऑडिओ इंटू टेक्स्ट करतो आणि एक पुस्तक म्हणून तुम्हाला ग्रंथ म्हणून तयार करून देतो. तर त्यांनी सांगले तर तुझ्या मित्राच्या स्टुडिओतच हे सगळं होतं. म्हटलं कोण पुण्याला आमचा कोण मित्र आहे? अजिंक्य कुलकर्णी. मग अजिंक्यला फोन केला आणि त्याने 8-10 दिवस सगळी प्रक्रिया प्रांताकडे बोलून ते आम्हाला परवानगी दिली. आणि मग आम्ही लगेच कामाला सुरुवात केली, कामाक रोखडी सुरू केली. आणि म्हणून 25 सप्टेंबराक उपक्रम सोंपलो 100वा भाग. आणि आम्ही 1 नोव्हेंबर म्हणजे जेमतेम 1 महिन्यात आम्ही ग्रंथ रूपान तुमच्या समोर हाडटा. त्या खातीर सगळ्या जे साथीदार आसा त्यांचे खूप कौतुक करूंक जाय. म्हणजे प्रामुख्यान सौ मेघना देवारी, सुरेशजी बोरकर, अंजूस पाळणी, आशय नायक ह्या लोकांनी रात दीस काम करून तो ग्रंथ तयार केला आयच्या दिसा. त्याबद्दल तांचे अभिनंदन करता. आणि आयच्या कार्यक्रमाक आसमानी संकटचेर मात करून मोठ्या संख्येन उपस्थित रावल्याबद्दल तुमचें स्वागत करता. धन्यवाद. मी आयोजकांच्या वतीनं श्रीयुत यादवेंद्रजी नाईक यांना विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना त्यांनी पुष्पगुच्छ प्रदान करावेत. सर्वप्रथम गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोदजी सावंत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री राजेंद्रजी आर्लेकर, राज्यपाल केरळ राज्य. प्रमुख वक्ते माननीय रवींद्रजी भुसारी. सन्माननीय अतिथी पद्मश्री रमेशजी पतंगे, श्रीयुत भाऊराव पाटील ज्येष्ठ प्रचारक, श्री तात्याराव जोगळेकर ज्येष्ठ प्रचारक, श्री नरेंद्रजी सावईकर या पुस्तकाचे प्रकाशक आणि आयोजन समितीचे प्रमुख श्री संजयजी वालावलकर. मी विनंती करेन की श्रोत्यामध्येही काही महनीय व्यक्ती उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे गोवा राज्याचे अध्यक्ष माननीय दामू नाईक हे उपस्थित आहेत. त्यांनाही पुष्पगुच्छ प्रदान करावा. GEDCचे अध्यक्ष माननीय गोविंदजी पर्वतकर, गोव्याचे ॲडव्होकेट जनरल माननीय ॲडव्होकेट देविदासजी पांगम, जिल्हा कार्यवाह माननीय महेशजी ढवळीकर, संघाचे गोवा विभाग संघचालक माननीय राजेंद्रजी भोबे,
धन्यवाद. मित्रहो, हिंदू समाजाच्या दृष्टीनं हे जे वर्ष आहे ते इतिहासातील एक अतिशय संस्मरणीय अशा प्रकारचं वर्ष आहे. कारण संघाचं हे शताब्दी वर्ष आहे. संघ स्थापन होऊन 100 वर्ष पूर्ण होत आहेत. संघावर अनेक पुस्तकं, अनेक लेख, अनेकांनी प्रबंध लिहिले आणि देशातच नव्हे बाहेरही संघ नेमकं काय आहे याच्यावर विचार केला जातो. हे अजूनही चालू आहे. त्या संघ समजून घेण्यासाठी ज्या अनेक वाटा उपलब्ध आहेत त्यातली एक वाट म्हणजे थोर प्रचारकांच्या सहवासात जाणं किंवा त्यांचं जीवन अभ्यासणं. आणि म्हणून मला हे पुस्तक त्या दृष्टीनं महत्त्वाचं वाटतं आहे की तात्विक दृष्टीतून आपण खूप ऐकतो, परंतु प्रत्यक्ष अशा प्रकारचे ज्येष्ठ प्रचारक त्यांचं जीवन हे समजून घेणं, व्यक्ती म्हणून समजून घेणं, संघ स्वयंसेवक म्हणून समजून घेणं, हे संघ समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून पत्थर पायातील हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. रामकृष्ण परमहंसानं एकानं विचारलं की तुमचा हिंदू धर्माचा ग्रंथ जो संस्कृतमध्ये आहे गीता, तो आम्हाला समजत नाही, आम्ही काय करावं? तेव्हा ते म्हणाले तुम्ही काही करू नका, संस्कृत शिकण्याच्या भानगडीतही पडू नका, तुम्ही गीता हा शब्द म्हणत राहा. गीता 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 म्हणत राहिल्यानंतर ते तागी म्हणजे त्यागी, संघानं दिलेलं प्राणतत्व आहे की त्यागमय जीवन जगा. आणि या ग्रंथामध्ये अशा प्रकारचं समर्पित आणि त्यागमय जीवन जगणारे 100 दिवंगत प्रचारक आणि स्वयंसेवक त्यांचं चरित्र आपल्याला वाचण्याची संधी या पुस्तकाच्या रूपानं मिळते आहे. हा ग्रंथ म्हणजे अनेक पुस्तकं, मोठे मोठे ग्रंथ हे काही वाचण्यासाठी असतात, काही चिंतन करण्यासाठी असतात. मला असं वाटतं की पत्थर पायातील हा जो ग्रंथ आहे तो वाचण्यासाठी आहेच, चिंतन करण्यासाठी आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे तो जगण्यासाठी अशा प्रकारे प्रकाशित केलेला ग्रंथ आहे. मी विनंती करतो माननीय पद्मश्री रमेशजी प्रतंगे यांना की त्यांनी या ग्रंथाचा परिचय करून द्या. केरळचे राज्यपाल माननीय आर्लेकरजी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर सावंतजी, मंचावरील सर्व अन्य मान्यवर, या सर्वांना आणि आपणा सर्वांना मी मनपूर्वक प्रणाम करतो. संजय बालावलकर यांनी मला सांगितलं की तुम्हाला पुस्तकाचा परिचय करून द्यायचा आहे. तर मला त्याचं आश्चर्य एवढ्यासाठी वाटलं की या पुस्तक निर्मितीमध्ये माझा काहीही सहभाग नाही, शून्य सहभाग आहे. त्या पुस्तकाला मी प्रस्तावना दिलेली आहे आणि प्रस्तावना लिहायची म्हणजे पुस्तकाचा सगळा आशय जो आहे तो वाचावा लागतो, त्याशिवाय प्रस्तावना लिहिता येत नाही, असा माझा पुस्तकाशी संबंध आहे. पण संघ अधिकाऱ्यांचा आज्ञा ऐकायची बालपणापासून सवय लागलेली असल्यामुळे मी काही बोलणार नाही असं काही म्हणालो नाही. म्हटलं ठीक आहे. पत्थर पायातील यामध्ये 100 दिवंगत प्रचारक आणि काही गृहस्थी अशा सर्वांचा शब्दचित्र म्हणता येईल थोडक्यामध्ये रेखाटलेली आहे. ही संख्या जी आहे 100 ही 10,000हून अधिक होऊ शकते. आतापर्यंतचा विषय केला तर ती त्याच्यापेक्षा खूप मोठी होऊ शकते. आणि संघाचं जे वैशिष्ट्य आहे, संघाचं तत्त्वज्ञान वगैरे वगैरे सगळे विषय आहेत ते 10% असतात फक्त. संघाचं वैशिष्ट्य असं की तत्त्वज्ञान जगणारे कार्यकर्ते संघाने उभे केले. हे भारतातील इथल्या कुठल्याही संघटनेला जितकं संघाला यश प्राप्त झालेलं आहे तेवढं प्राप्त झालेलं नाही.
पूजनीय डॉक्टर म्हणत असत की जी तत्वे आचरणात आणता येत नाहीत ती वांझ समजली पाहिजेत. म्हणून आपण जे काही बोलतो त्याप्रमाणे आपल्याला जगता आलं पाहिजे, जगलं पाहिजे. असे जगण्याचे 100 आदर्श म्हणजे पुस्तक आहे. यातील अनेकांच्या सहवास मला लाभला, हे माझं मी मोठं भाग्य समजतो. आणि अशी थोर माणसं जी असतात ती देखाव्यापुरतीच थोर नसतात. समाजामध्ये आपण अनेक जण बघतो, रोज त्यांचे वर्तमानपत्रात फोटो येतील, सगळं काही येतील, बातम्या येतील, सगळं काही चालू असं. आपण सर्व त्याशी चांगले परिचित आहोत. परंतु ती मोठी माणसं नसतात, फार लहान माणसं असतात. तशा अर्थाने मोठा माणूस हा 24 तास मोठाच असतो आणि तो आपल्या व्यवहारातून, साध्या साध्या व्यवहारातून त्याचं प्रगटीकरण त्याचं होत असतं. माझा दत्तोपंत ठेंगणीशी खूप संबंध आला. आणीबाणीच्या कालखंडामध्ये भूमिगत असताना 1 महिना मी त्यांच्या व्यवस्थेत राहिलो. ते पार्ल्याजवळच निवासाचं म्हणजे एक घर होतं. मग कधी कधी दत्तोपंत म्हणायचे, चल रमेश जरा जुहू किनाऱ्यावर चक्कर मारून येऊया. मग आम्ही चक्कर मारायला जात असो. दत्तोपंतांनी माझ्याबरोबर कोणते संवाद केले, आणीबाणी ती किती वाईट आहे, काय होणार, अमुक तमुक, शून्य. ते माझ्याशी त्यांनी जो संवाद केला त्यातला एक प्रसंग मला आठवतो. त्यांनी मला बैजू बावरातील एक सिनेमाचं गाणं म्हणून दाखवलं, मोहे भूल गए सांवरिया. अतिशय गोड आवाजात त्यांनी गायलेलं आहे. म्हणजे एवढा मोठा आणीबाणीचा प्रसंग आहे. आपले कार्यकर्ते तुरुंगात आहेत, सगळ्यांच्या वाचा बंद झालेल्या आहेत. दत्तोपंतांवर त्याचा काही परिणाम नाही. हा माझ्याबरोबर तरुण कार्यकर्ता आहे, ज्याच्याशी मला संवाद करायचा आहे. ते कसा संवाद केला पाहिजे, त्याच्या भावविश्वास जाऊन संवाद केला पाहिजे. हे न बोलता, कुठल्याही प्रकारचं लेक्चर न देता, हे दत्तोपंतांनी जो संस्कार माझ्यावर केला तो न पुसला जाणार आहे. त्यांचा मुक्काम पुण्याला साठे नावाच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी असे. एकदा मी त्यांना भेटायला गेलो. ते घर मला माहीत नव्हतं, म्हणजे पत्ता वगैरे सर्व दिला होता. पुण्यात घर शोधणं तसं काही फार अवघड अशातला काही भाग नाही. मी गेलो आणि मी बघितलं काय तर दत्तोपंत स्वतः खाली येऊन आणि गेटच्याच बाहेर उभे होते. अरे तुला शोधायला लागू नये इकडे तिकडे म्हणून मीच आलो. बरोबर व्यवस्थेला कार्यकर्ते आहेत, कोणाला नाही पाठवलं, स्वतः आले. असे प्रचारकांचे किस्से किती सांगावेत. राजाभाऊ पातुरकरांचा या ग्रंथामध्ये एक लेख आहे. या राजाभाऊ पातुरकरांचा मी 3य वर्षाला असताना संवाद सत्रामध्ये एक संवाद झाला. म्हणजे संवाद सत्रामध्ये वक्ता आणि स्वयंसेवकांशी संवाद करत असो तसा त्यांनी संवाद केला. आणि विषय होता पूजनीय डॉक्टरांचं जीवन. त्या जीवनातील एक एक प्रसंग ते सांगायचे. आणि मग या प्रसंगाचा अर्थ काय असं आम्हाला विचारायचे, उलगडून दाखवायचे. एक प्रसंग असा आहे की मशिदीसमोरून ती मिरवणूक चाललेली आहे. मग ते थांबली, घाबरले. मशिदीतनं मग काय होईल काय नाही. डॉक्टरांनी ढोल आपल्या हातामध्ये गळ्यात घातला आणि तो त्याने वाजवायला सुरुवात केली. पातुरकरांनी प्रश्न विचारला की त्यावेळेला डॉक्टरांच्या मनात कोणता विषय विचाराला असेल. आमची बुद्धी काय कोणाची तो करण्याची विचार करण्याची ती क्षमता नसल्यामुळे त्यांनीच त्याचं उत्तर दिलं. विचार असा आला
की मी हिंदू समाजामध्ये असे युवक उभे करीन की जे न घाबरता आणि असा सगळा आपला बँड जो आहे म्हणजे अनक आणि तो ढोल वगैरे वाजवत राहतील. आज ते सगळं दृश्य आपण भारतभर पाहतो. ही जी दृष्टी आहे म्हणजे राजाभाऊ पातोळकरांनी आम्हाला डॉक्टरांचे चरित्र नाही सांगितलं, त्या चरित्राचा अर्थ सांगितला, काय बघायला पाहिजे त्याच्यामध्ये, हाऊ टू इंटरप्रिट इट, त्यातून काय शिक्षण घेतलं पाहिजे. आणि मग अशा प्रत्येक प्रचारकाच्या जीवनामधून आपल्याला या 100 जणांची जी सगळी आपण नावं त्यातनं वाचणार आहोत, त्यातून प्रत्येकातूनच शिकायला मिळेल. बिहारचे बबुआजी आहेत ते रूढार्थाने प्रचारक नाही आहेत, पण शेवटी प्रचारक म्हणजे तरी काय असतं. शिवराय तेलंग फार सुंदर शब्द वापरत असतात की ती एक वृत्ती आहे आणि ती वृत्ती ज्या कार्यकर्त्याची आहे, संघरचनेमध्ये एकाला प्रचारक म्हणतात, एकाला मग कुणाला कार्यवाह म्हणतील, कोणाला काय म्हणतील, तो त्या वृत्तीनेच काम करत असतो. तसे बबुआजी होते. त्यांच्या घरी बिहारला पाटण्याला 2 दिवस राहण्याचं मला भाग्य लाभलं. आणि मग त्या घरामध्ये किती लोक येऊन गेलेले आहेत. जयप्रकाश नारायणपासून असा एक त्यांनी एक फलक तिथे खूप चांगल्या प्रकारचा लावलेला आहे. असं प्रत्येक प्रचारकाच्या जीवनाचे एक जबरदस्त संदेश आहेत. आपले लक्ष्मणराव इनामदार ज्यांना वकील साहेब म्हणत असत, ते गुजरातमध्ये गेले प्रचार, महाराष्ट्रातून गेले. नंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडे क्षेत्र प्रचारक म्हणून काम आलं, सहकार भारतीचे काम आलं. आणीबाणीनंतर क्षेत्र प्रचारक झाल्यानंतर त्यांचा मुंबईमध्ये एक प्रवास होता आणि त्या प्रवासामध्ये मी ज्या नगराचा कार्यवाह होतो त्या नगराचा सुद्धा 1-2 दिवस प्रवास होता. तर 2 दिवस मी त्यांच्याबरोबर होतो. तेव्हा आम्ही एक बैठक ठेवली कार्यकर्त्यांची. गुजराती कार्यकर्ते आहेत असेही त्या पाडला पश्चिमेला सगळे गुजरात्यांची वस्ती आहे, फार तिकडे शाखा होत्या असंही काही नाही आहे. एक ठक्कर म्हणून आपले कार्यकर्ते होते, त्यांच्या घरी बैठक ठेवली. कार्यवाह म्हणून माझा प्रवास खूप व्हायचा शाखांचा, तर मला सगळी वस्तुस्थिती माहिती होती. बैठक ठेवली, किती जण येतील, हार्डली 10-15 जण आले तरी खूप झालं असं मला वाटलं. पण मी जेव्हा यांना घेऊन गेलो वकील साहेबांना, तेव्हा माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना की त्यांचा जो दिवाणखाना आहे तो गच्च पॅक भरला होता. म्हणजे मुंगी शिरायला जागा होणार नाही इतकी स्वयंसेवकांची गर्दी झाली होती. बाहेर चपलांच्या नुसत्या ढेर पडले होते. मी बघतच बसलो. आणि मग लक्ष्मणरावांची त्यांच्याशी संवाद सुरू झाला. काय बोलले ते, संघाच्या शाखा किती आहेत, रोज शाखेत जाता का, गणवेश आहे का, ज्या आम्ही चौकशा करतो ना, म्हणजे कार्यवाह असताना मी जे चौकशी करत असे, तुझा संपर्क किती आहे, किती जणांची घरी तुझं जाणे वगैरे असले काही प्रश्न नाही आहेत. तर घरातील एक वडीलधारा माणूस तिथे बसलेला आहे आणि मग तो जसा आपल्या पाल्यांची चौकशी करेल, तारू केम चालू छे, मग तुझं कसं काय चाललं आहे, मग तुझ्या घरातील त्यांच्या काही जणांची नावं घेऊन ही कुठे असते, तो कुठे असतो, असं प्रत्येकासंबंधी, प्रत्येकाच्या परिवारासंबंधी ते त्यांचं विचारणं सगळं बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यावेळेला संस्कार झाला. संघ म्हणजे हे केवळ तांत्रिकता नव्हे, किती शाखा आहेत, किती गणवेश आहेत, काय आहेत, परिवाराशी किती संबंध आहे. संघाचं काम हे पारिवारिक आहे. पारिवारिक आहे म्हणजे काय, हे लक्ष्मणरावांनी त्या दिवशी मला प्रत्यक्ष एक जिथं जागतं उदाहरण देऊन दाखवून दिलं.
की संघ असा जगायचा असतो. असं हे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या जीवनामध्ये त्यांचं एक उदाहरण आमच्या नरेंद्र मोदींनीच त्यांच्या पुस्तकात दिलं. ते पुस्तकाचं असं आहे की हे कर्णावतीला कार्यालयात राहत असत आणि तिथून रोज प्रचारक गेल्यानंतर हाफ पॅन्ट घालून शाखेवर जात असत. समोर एक दुकान लागत असे, पिढी होती, त्याच्यावर त्या गादीवर तो दुकानदार बसलेला असायचा. जाता जाता ते त्याला नमस्कार करायचे, नमस्कार व्हायचा आणि जायचे. आता कोणी नमस्कार केला तर समोरचा माणूस नमस्कारच करतो, ही आपली पद्धती आहे, ओळख असं नसो. असं एक महिनाभर चालल्यानंतर त्या गृहस्थाला असं वाटलं, हा कोण माणूस आहे, रोज आपला बरोबर या वेळेला इकडनं जातो, जाताना मला नमस्कार करतो न चुकता. एक दिवस त्यांना बोलवतात इकडे आणि विचारतात तुमचं नाव काय. मग हे नाव सांगतात. कुठून आलात. मग महाराष्ट्रातून, सांगलीतून आलेलो आहे, LLB शिक्षण झालेलं आहे, म्हणजे वकिलीचं शिक्षण झालेलं आहे. मग ती सरळ सोडून हे ते काय करता, संघ काम कर वगैरे जे काही सांगायचं सांगितलं. परिणाम काय झाला, 2 वर्षामध्ये जो नमस्कार स्वीकारणारा पिढीचा जो मालक आहे तो त्या जिल्ह्याचा संघचालक झाला. एका नमस्काराचा हा परिणाम, संस्काराचा हा प्रचारक काय करतो, प्रचारक माणूस घडवतो, संघ कार्य वाढवतो, म्हणजे काय करतो. तर ते समजून घ्यायचं असेल तर हे पत्तर पायातील हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. खरं म्हणजे यातली प्रत्येक व्यक्तिमत्व हा 250-300 पानाचा पुस्तकाचा विषय आहे, विस्तृतपणे त्याच्यामध्ये मांडण्याचा विषय आहे. आणि म्हणून मी जाता जाता शेवटी तुम्हा सर्वांना आवाहन असं करीन की ज्याच्याकडे अशी लेखन प्रतिभा आहे, थोडं चिंतन करण्याची क्षमता आहे, अशांनी हे आव्हान स्वीकारून त्यांची चरित्र आणि विस्तृत रूपाने पुढे आणावी. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. हे पुस्तक आपण का वाचलं पाहिजे यासाठी आपल्या मनामध्ये अतिशय महत्त्वाचे आणि मौलिक अशा प्रकारचे विचार आत्ताच्या आपल्या मनोगतातून पद्मश्री रमेश पतंगेजींनी आपल्यासमोर व्यक्त केले आहेत. आणि आता यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करेल अशा प्रकारचा कार्यक्रम ठरणार आहे. कारण आत्ता आपल्या जीवनामध्ये आपण अशा प्रकारचं एक अद्भुत पुस्तक, त्याचा प्रकाशन सोहळा जो आहे त्याचे साक्षीदार होणार आहे. आणि आयोजकांनी या प्रकाशनाचा एक वेगळा अनुभव सगळ्यांना लाभावा म्हणून त्याला एक भारतीय परंपरेची जोड दिलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या प्रबोधन एकादशी आहे. आणि प्रबोधन एकादशी म्हटलं की आपल्याला पंढरपूर आठवतं, आपल्याला वारकरी आठवतात, टाळ गजर दिंडी सगळं आठवतं. तर आणि असं म्हटलं जातं की चातुर्मास्य उद्या संपतो आहे, त्यामुळे देव जागे होतात. तर मला असं वाटतं की योग चांगला आहे की हे पुस्तक आपल्या अंतरंगातील देव जागा करण्यासाठी या पुस्तकाचा सोहळा होतो आहे. आणि त्यामुळे आत्ता प्रकाशन जे होईल ते दिंडीतले वारकरी आपल्या खांद्यावर या ग्रंथाची पालखी घेऊन या ठिकाणी येणार आहेत. आणि आपण सगळेजण त्यांचं अतिशय प्रसन्नतेनं आनंदानं त्यांचं स्वागत करूया. पालखी येते आहे. माननीय राज्यपाल आणि विनंती करतो की त्यांच्या ग्रंथपालखीतील ग्रंथांचा स्वीकार करावा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण माननीय राज्यपाल आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी या ग्रंथाचं प्रकाशन करावं.
आपण सगळ्यांनी आसनस्थ व्हावं अशी मी विनंती करेन श्रोत्यांना. आत्ता ही पालखी येत असताना मला बोरकरांची पुन्हा एकदा एक अप्रतिम कविता, अर्थपूर्ण कविता, त्याच्या 2 ओळी आठवल्या. त्याने असं म्हटलं आहे की देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. पुढच्या पिढीनं खांद्यावर पालखी घेतलेली आहे आणि आपण या चरित्रामध्ये 100 जी संक्षिप्त चरित्र आहेत त्यांच्या चरणाकडे बघून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्याप्रमाणे आचरण करणार आहोत, अशा प्रकारचं अभिवचन आपण सगळेजण देतो आहोत. मित्रहो, हे पुस्तक जे आहे त्याची किंमत एरवी 330 रुपये आहे, पण आज या ठिकाणी विक्रीसाठी 300 रुपयामध्ये आपण ही प्रत घेणार आहोत. आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबियांसाठी आणि इतरांसाठी हे ग्रंथ आपल्या अंतरंगातील ग्रंथी ज्या आहेत त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरलं असं मला वाटतं. मगाशी आपल्या सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये संजय वालावलकर यांनी या ग्रंथाच्या निर्मितीची सगळी पार्श्वभूमी आपल्याला सांगितली आणि आपल्या सगळ्या गोमंतकीयांना अभिमान वाटावा अशा प्रकारचं ही घटना आहे की या निर्मितीचं ग्रंथरूपानं पुन्हा जे एक नवं रूप आपल्यासमोर येतं आहे, तर ती पालखी आपण सगळ्या गोमंतकीयांनी खांद्यावर घेतलेली आहे. ही पालखी खांद्यावर घेताना आपल्याला विस्मरण होता कामा नये की ज्यांनी हा संकल्प केला अशा प्रकारचं पत्थर पायातील ही मालिका सुरू करता येईल आणि संघ विचार या पुस्तकाच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून अधिक परिणामकारक रीतीनं आपण सगळ्यांकडे पोहोचू शकू. हा प्रयत्न करण्यासाठी जे संयोजक, त्याच्यातील काही प्रमुख संयोजक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माननीय राजेंद्रजी आर्लेकर यांना विनंती करतो की त्यांनी श्री रत्नाकरजी उर्फ भाऊराव पाटील संघाचे ज्येष्ठ प्रचारक यांना आम्हा सगळ्यांच्या वतीनं त्यांना भेट देऊन आमच्या मनातील आदराच्या आणि प्रेमाच्या भावना व्यक्त कराव्यात. माननीय भाऊरावजी पाटील. मी माननीय आर्लेकरजींना पुन्हा विनंती करतो की ज्येष्ठ प्रचारक तात्याराव जोगळेकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी स्नेहभेट प्रदान करावी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर श्री प्रमोदजी सावंत यांना मी विनंती करेन की या प्रकल्पाचे आणखी एक संयोजक या ठिकाणी श्रोत्यामध्ये उपस्थित आहेत. माननीय श्री अजिंक्यजी कुलकर्णी. मी अजिंक्यजी कुलकर्णींना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आम्हा सगळ्यांच्या वतीनं त्यांना स्नेहभेट त्यांनी प्रदान करावी. हा ग्रंथ सिद्ध होण्यासाठी गोमंतकातील अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या महिनाभरामध्ये भरपूर कष्ट आणि श्रम घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक प्रमुख कार्यकर्त्या आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या सौभाग्यवती मेघना देव्हारी हा ग्रंथ
उत्तम रीतीने देखण्या पद्धतीने व्हावा यासाठी भरपूर कष्ट घेतले. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेन की त्यांना स्नेहभेट त्यांनी प्रदान करावी. धन्यवाद माननीय आर्लेकरजी, माननीय प्रमोदजी सावंत. मी विनंती करेन माननीय राज्यपाल केरळ राज्याचे श्रीयुत राजेंद्रजी आर्लेकर की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. पुस्तक प्रकाशनाच्या निमतान आमी सगळे जाण हांगासर एकठांय आयल्यात. अशा ह्या सर्वांग सुंदर अशा कार्यक्रमाच्या वेळार व्यासपीठाचेर उपस्थित आसात गोंयचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, रवीजी भुसारी, रमेशजी पतंगे, तात्या जोगळेकर आणि आमचे भाऊराव पाटील. खूप वर्सांपासूनची ओळख असल्या कारणान पटकन विसरपाक जाता तांचे. भाऊराव पाटील, संजय वालावलकर, नरेंद्र सावयकर. उपस्थितांमध्ये आशिल्ले आमचे विभागाचे संघचालक माननीय राजेंद्रजी भोबे, विभाग कार्यवाह महेश ढवळीकर, अन्य सगळे उपस्थित मान्यवर, भयणीनो आणि भावांनो. खरें म्हणजे रमेशजी पतंगे किंवा आता तांचें उलोवप जालें आनी फुडें आनीक अनेक जाणांचें उलोवप जावपाचें आसा. अशा वेळार ह्या पुस्तका बद्दल कितें उलोवप असो प्रश्न म्हजे समोर आसा. खरें म्हणजे पुस्तका बद्दल उलोवपाची गरजच ना. पुस्तकां भितर जांची व्यक्तित्व चित्रण केल्लें आसा ती व्यक्तित्वांच जर आमी समजून घेवपाचो प्रयत्न केलो जाल्यार सगळ्यो गोश्टी कळटात, सगळ्यो गोश्टी समजून येतात. संघाक 100 वर्सां पूर्ण जालीं. ह्या 100 वर्साची ह्या शताब्दी पुर्तीची कार्यावळ कार्यक्रम कितें आसचे तर ते सगळे आसले ते शाखा केंद्रीत आसतले. शाखा कशी वाडोवप, शाखे वयले कार्यक्रम कशे योग्य जावप, चडांत चड भुरग्यांक तरुणांक कशे आकर्शीत करप, अशे कार्यक्रम शाखेचेर कशे आसतले, अशा पद्दतीची रचना, अशा पद्दतीचें विचारमंथन फाटले 1-2 वर्सां चालू आसा. संघाची शताब्दी म्हणून मोठे कितें कार्यक्रम करप अशें न्ही. संघान ठरयलें की ह्या वर्सा आमी एक व्हडलें संचलन करुया अशेंय ठरोवंक ना. हाज्या बदलाक संघान ठरयलें की आमी ह्या वर्सा वस्तीशाह संचलन करतले. वस्तीन वचप, ज्या भागान लोक ल्हान प्रमाणान आसात ते लोक रावतात थंय वचून थंय संघाच्या संचलनाचो कार्यक्रम करप, विजयादशमीचो कार्यक्रम करप, अशे हे जे वेगवेगळे कार्यक्रम जे आसात हे कार्यक्रम हांगा बशिल्ल्या सगळ्यांच्या विचार मंथनांतल्यान निर्माण जाल्ले आसात. ह्या सगळ्यांनी अनेक वर्सां संघा खातीर आपलें जीवन दिल्लें आसा आनी ताजो परिणाम म्हणून कार्यक्रमांची रचना तयार जाता, कार्यक्रम तयार जाले. ह्या सगळ्याचो परिणाम असो जालो की अनेकांक दिसपाक लागलें की संघ मोठ्या प्रमाणावर आपली शताब्दी मनयता. संघ आपल्या मोठ्या प्रमाणावर शताब्दी मनोवपाचो प्रश्नच येना. खरें म्हणजे पुजनीय डॉक्टरांच्या शब्दान सांगपाचें जाल्यार
पुजने डॉक्टरजी किंवा ताज्या नंतर पुजने गुरुजी असत हांच्यांनी प्रत्येक वेळा सांगिल्लें आसा आमकां संघाची शताब्दी साजरी करपाची ना. एखादी संस्था 100 वर्सां पूर्ण जाली म्हणून मोठ्या मेहनतवान मोठ्या हातूंतल्यान मोठे कार्यक्रम करता उत्साहान जगभर देशभर, अशें आमकां करपाचें ना. आमची शताब्दी जाली पळय, आमी केदे व्हडले आसात, केदी व्हडली आमची संघटना आसा, संस्था आसा, हेंय आमकां लोकांक सांगपाचें ना. खरें म्हणजे आमी शताब्दी पर्यंत आमचो संघाचो विचार सामान्य लोकां पर्यंत पावोवंक शकले ना हाजें दुख्ख आमकां आसा. 100 वर्सां जालीं तरी आमी आजून लोकां कडेन पावूंक नात. संघाचो जो विचार आसा, जो विचार आसा ह्या देशांतलो, ह्या मातयेचो विचार आसा, परंपरेचो विचार आसा, तो विचार आजुनूय आमी लोकां कडेन पावूंक शकले नात. आमचो विचार, संघाचो विचार आनी समाज हांच्या भितर कांयच अंतर आसपाक जायना, फरक आसपाक जायना. संघ आनी समाज एक जावपाक जाय अशी डॉक्टरांची इच्छा आशिल्ली. आनी डॉक्टरांची इच्छा जी आशिल्ली ताज्या खातीर आमकां काम करपाचें आसा. आज हांगासर आतां कार्यक्रम जातलो. ह्या पुस्तकां भितर आमचे बरोबर 100 चरित्र आसात. जशें रमेशजी सांगताले की ते प्रत्येकाचेर एक 200-250 पानांचें पुस्तक जावं शकता, ग्रंथ जावं शकता, अशीं ती जिवन चरित्रां आसात. आनी अशीं जिवन चरित्रां केवळ 100 आसात अशें न्ही. खूब कठीण पडलां आसतलें तांकां, खूब कठीण काम जाल्लें आसतलें की 100 खंयचें निवडचें काय म्हणून. तात्यांक बी तांकां भरपूर प्रश्न पडले आसतले की 100 खंयचीं नांवां निवडचीं. कारण अशे हजारो शेकड्यांनी अशे कार्यकर्ते आसात, प्रचारक जावन गेले आनी आजूय प्रचारकी जिवनाचो अनुभव घेवन काम करणारे अनेक जाण कार्यकर्ते आसात, जाणी सगळें आपलें कितें आसा तें संघाक दिलें, समाजाक दिलें, राष्ट्राक दिलें. तांची नोंद खंय तरी जावपाक जाय. जावपाची गरज आसता तशें ना, जाता ती आपोआप जायत आसता. अनिलजी सामंतांनी हांगासर बाबकीबाब बोरकार हांच्या कवितेचो उल्लेख केलो. नाही चिरा नाही पणती, नाही चिरा नाही पणती हाचें दुख्ख कोणाक? आमकां. जाणी आपलें जीवन दान केलें अखंडपणान ताका हाजी चिंता ना. म्हज्या नांवान थंय चिरो आसचो की म्हज्या नांवान कोणें तरी पणटी पेटोवची अशी अपेक्षा ताणें केन्नाच दवरूंक ना. हाका संघ म्हणटात. हो संघ हांवें काम केलें, म्हाका करपाक जाय म्हणून केलें. ताज्या खातीर कोणी म्हजी याद करची, समाधी घालची आनी थंय एक चिरो दवरचो, कोणें तरी थंय येवन दिवली पेटोवची अशी अपेक्षा केन्नाच दवरूंक ना. पत्थर पायातील, पायातील म्हणजे खूब जाणांक आमकां दिसता पायांतले म्हणजे पांय आमचे काय म्हणून. पाया म्हणजे बिल्डिंगेची बुनयाद. हो जो पायो आसा, बिल्डिंगेची बुनयाद, तातूंत जो पत्थर आसता तो केन्नाच दिसना. तो केन्नाच दिसना आनी कोणाक खबरय ना. आमी घरान वता आसतना त्या प्रत्येक त्या विटेचो, त्या बुनयादीच्या फातराचो उल्लेख थोडोच करतात, करिना. आमकां दिसता तें घर, आमकां दिसता तो बंगलो. आनी अशी अपेक्षा दवरून जो पाया कडेन बुनयादीन जो पत्थर आसा, फातर आसा, तो जो काम करता तो संघाचो कार्यकर्तो आसता. ह्या संघाच्या कार्यकर्त्यांचो जर उल्लेख खूब मोठ्या प्रमाणार करपाचो जाल्यार ताका कांय दीस पावचे नात, वर्सां पावची नात. अनेक जाण अशा पद्दतीन काम करीत आसतात, अनेक मोठे कार्यकर्ते. आनी थंय कितें आसा, सगळे म्हणून आपलो अहंकार जो आसा तो मात्र कुशीक दवरपाचो आसता. ही एक गोष्ट जाका जमली तो संघाचो कार्यकर्तो अविरत काम करू शकता. संत नामदेवानी एक फाट सांगलें, तांच्या अभंगानच सांगलां, अहंकाराचा वारा न लागो राजसा. म्हणजे संतांक सुद्दां दिसता की हांव जें बरें काम करीत आसता, त्याग करता, समाजा खातीर करता, त्या विठ्ठलाची भक्ती करता, हें करतना सुद्दां म्हज्या भितर अहंकार येवं शकता. संघाच्या कार्यकर्त्यांच्या भितर असो जो अहंकार आसा तोय येवं शकता. आमी ताज्या पासून पयस रावपाची गरज आसता. आनी जर आमी पयस रावूंक शकले ना जाल्यार आमच्या भितर अडचणी निर्माण जातल्यो.
आमी संघाचें काम व्यवस्थीत करूं शकचे ना. आणि म्हणून सदांच तकलेन आमच्या आसपा जाय अहंकाराचा वारा न लागो. संत नामदेवान सारको संत जांच्या हातांतली रोटी थंयसर विठ्ठल स्वता खातालो, खीर खातालो, ताका दिसता की म्हाकाय अहंकार जावं शकता, जाल्यार आमची कितें गत आसा, आमची कितें पत आसा. आमी सुद्दां संघाचें काम करता आसतना ह्या विचाराच्या भावनेन काम करपाची गरज आसा. आनी ताज्या खातीर ही चरित्रां वाचपाची गरज आसा. ह्या चरित्रांतले सगळीं 100 चरित्रां आसात, अनेकय आसतातच, पण ही सगळीं चरित्रां जीं आसात, व्यक्तिचित्रां जीं आसात, ती व्यक्तिचित्रांचें थोडे थोडे शब्दांनी चित्रण केल्लें आसा. तें सुद्दां आमी समजून घेतलें जाल्यार खूब जातलें. लेटर आनी स्पिरीट म्हणून आसता, तें पुस्तक म्हज्या सारको तें पुस्तक वाचून काडटलो, म्हाका ताज्या फाटलो भाव कळ्ळो काय कितें, म्हाका तातूंतलें स्पिरीट कळ्ळें काय कितें, तें गरजेचें आसता. तें करून आमी येणाऱ्या काळान संघाचो विचार आनी देशभरान आज एक वेगळें वातावरण आसा, त्या वातावरणाचे भितर म्हजें स्वताचें योगदान कितें हाचो विचार करपाची गरज आसा. पुस्तक प्रकाशनाचो कार्यक्रम जातलो. माननीय मुख्यमंत्री आसात, मान्यवर सगळे उपस्थित आसात, तांची सगळ्यांची भाशणां आयकून आमी तृप्त जातले आनी घरा वतले. फुडें कितें आमी करतले हाचोय विचार आमी करपाची गरज आसा. फाल्यां कोणें विचारपाक जायना आमकां. म्हाका एक प्रसंग याद जाता. हांव कांय काळ मुंबय आसतालो आनी मुंबय थंयच्या एका वर्तमानपत्राचें नांवूय महाराष्ट्र टायम्स. थंय एक सब एडिटर आशिल्लो, ताजी आनी म्हजी वळख जाली. आनी एक दीस आमी बशिल्ले आसतना चर्चा जाली आनी चर्चा जाता आसतना ताणें एक प्रसंग सांगलो, किस्सो सांगलो आपल्या बापायचो. ताणें कितें म्हटलें की बापूय आपणाक सहजपणे उलयता उलयता सांगपाक लागलो की 1942 ज्या वेळार भारत छोडो आंदोलनाची ज्या वेळार ठिणगी पडली, सगळे कडेन वातावरण भारत छोडो क्विट इंडिया मुवमेंट सुरू जाल्लें, त्या वेळचो प्रसंग म्हजे वडील म्हाका सांगताले अशें म्हाका म्हाजो मित्र सांगपाक लागलो. आनी तो प्रसंग कितें आसलो, सगळ्यांनी आपलें घरदार सोडलें, सगळ्यांनी आपलें शिक्षण सोडलें, कोणी संवसार सोडलो, कोणी आपली नोकरी सोडली, कोणें आपलो वेवसाय सोडलो आनी केवळ देशाक आमच्या स्वातंत्र्य मेळपाक जाय म्हणून रस्त्यार येवपाक लागले. विदेशी वस्तूंची होळी जाली. भारत माता की जय, वंदे मातरम असोच सगळी कडेन घोश आसतालो. आनी हें सगळें वर्णन म्हज्या मित्राचो बापूय म्हज्या मित्राक करता. म्हज्या मित्रान ताका थांबयलो आपल्या बापायक आनी म्हणपाक लागलो, बाबा जरा थांबा तुम्ही. हे सगळं घडत असताना बाबा तुम्ही कुठे होतात. त्याबरोबर ताज्या बापायन सांगलें, बेटा मी माझ्या घरातल्या खिडकीतून हे सगळं बघत होतो. माझ्या मित्रान आपल्या बापायक सांगले, बाबा मला शरम वाटते. खरं म्हणजे एवढा मोठा आंदोलनाचा काळ, सगळं मोठं आंदोलन होतं, भारत माता की जय, वंदे मातरम चाललं होतं, विदेशी वस्तूंची होळी चाललेली होती आणि हे सगळा प्रकार रस्त्यावर जाणाऱ्या सगळ्या लोकांचा हा जो सगळा प्रकार आहे तो तुम्ही खिडकीतून बघत होतात. तुम्ही त्याचा भाग नव्हतात, तुम्ही त्याचा हिस्सा नव्हतात, तुम्ही असायला होतं तिकडे. येणारी पिढी जी आसा, आमची भुरगीं जी आसात, तांच्यांनी आमकां असो प्रश्न करपाक जायना. आनी केलें जाल्यार आमकां ताजें पॉझिटीव उत्तर दिवपाक मेळपाक जाय. हय, हांव आशिल्लो त्या वेळार. ह्या देशांत जे वेळार आतां येदें व्हडलें परिवर्तन घडपाक सगळे आमी फुडें सरिल्ले आसात. ह्या देशाची सगळ्या प्रकारची आर्थीक सुबत्ता, अन्य प्रकारच्या सगळ्यो गोश्टी हांगा येवपाक लागिल्ल्यो आसात. त्या वेळार आमी फक्त भाशण आयकून घरा वचून टाळे मारीत वचून घरा वचून बसतले काय कितें, काय ह्या सगळ्या आंदोलनाचो ह्या सगळ्याचो भाग जातले, हाजें उत्तर दिवपाची गरज आसा. पुस्तक प्रकाशन जातलें, जशें ताणें सांगलें, पुस्तक आमी घेतले 300 रुपयान. 30 रुपयांची सूट आसा आज. 300 रुपयाचें पुस्तक आमी घरान व्हरून दवरताय. म्हज्या लायब्ररीन, म्हज्या कपाटान सुंदर पुस्तक आसा. हांवूय संघाचो स्वयंसेवक आसा. पळय, हांवें हें पुस्तक घेतिल्लें आसा. पुस्तकान बरयल्ले जे शब्द आसात, त्या शब्दा फाटली जी भावना आसा, ताज्या फाटलो जो विचार आसा, तो म्हज्या जिवनान येतलो काय कितें हाजो विचार करपा खातीर आमकां प्रवृत्त करणारो हो आयचो कार्यक्रम आसा. आनी म्हणून तांच्यांनी हांगासर
म्हाका एक आपयलो राज्यपाल म्हणून, पण म्हज्या हस्तीने प्रकाशन नांवापुरतें केलें. प्रत्यक्षात जाणी ही जिवनां जगलेले आसात, ते जीवन जे जगणारे लोक आसात तांकां हांगासर हाडून आमच्या समोर उपस्थित केलात की तांकां पळयात आनी येणारो काळ आसा तो त्या दृश्टीन चलपाचो प्रयत्न करुया. इतलेंच म्हाका ह्या वेळार सांगचें दिसता. देव बरें करूं. माननीय राजेंद्रजी आर्लेकर यांनी आपल्या उत्तम अशा भाषणामध्ये 2 गोष्टींचा उल्लेख केला आणि मी त्यावर विचार करत होतो. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की हे पुस्तक हातात घेतल्यानंतर पुढे काय, आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्यांनी 2 व्यक्तिमत्वांचा उल्लेख केला, डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजी. तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मीही चिंतन करत असताना मला गुरुजींच्या जीवनातील एका प्रसंगामध्ये आढळलं की सरसंघचालक होण्यापूर्वी गुरुजी एकदा पुण्यात SP कॉलेजमध्ये आले होते आणि त्यांच्याबरोबर अनंतराव देवकुळे हे बरोबर होते. ते रात्रीच्या वेळी हे दोघेजण SP कॉलेजच्या प्रांगणामध्ये एका विहिरीच्या कठड्या गेले आणि अनंतरावांनी लिहिलं आहे की रात्रभर बराच वेळ गुरुजी बासरी वाजवत होते. उत्तम बासरी वादक होते गुरुजी. त्यानंतर गुरुजी संघचालक झाले आणि पुन्हा एकदा पुण्यात आले तेव्हा अनंतरावांनी विनोदाने त्यांना विचारलं की गुरुजी, आपण SP कॉलेजच्या प्रांगणातील त्या विहिरीच्या कठड्यावर जायचं का? तेव्हा गुरुजी गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, अनंता, ती बासरी मी आता विसरून गेलो आहे. आता यापुढे माझ्या देहातून डॉक्टरांनी दिलेली संघाच्या बासरीचे सूरच या देहातून पुढे वाचतील, असं अप्रतिम उत्तर त्याने दिलं. तेव्हा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तरही हेच आहे की आपल्या सगळ्यांच्या देहातून संघ विचाराचे सूर यापुढे वाजवत. मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोव्याचे मुख्यमंत्री माननीय श्री प्रमोदजी सावंत यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. तन समर्पित, मन समर्पित, यह सारा जीवन समर्पित, चाहता हूँ मैं मातृभूमी तुझको और भी कुछ दूँ. पत्थर पायातील या पुस्तकामधून मला वाटतं असंच काहीतरी आपल्याला सांगायचं असेल म्हणून तर म्हणजे लेखक, प्रकाशक, उद्घाटक याने हे पत्थर पायातील पुस्तक आज आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे. सर्वात प्रथम व्यासपीठावरती या पत्थर पायातील या पुस्तकाचं उद्घाटन करण्यासाठी खास करून पालखीतनं जी पुस्तक घेऊन आले त्या मुलांसाठी जोराने जरा टाळ्या वाजवा हे मी मुद्दामून सांगेन. आणि हे सिद्ध केलेलं आहे की 100 वर्षाची वाटचाल पुढचं 100 वर्ष चालवण्यासाठी नवीन पिढी तयार आहे हे ह्यातून नमूद केलेलं आहे. म्हणून मी खरोखरच विद्याप्रबोधिनी या संस्थेचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण एक चांगली मेसेज सगळ्यांच्यापर्यंत दिलेली आहे. ह्या खास कार्यक्रमाला प्रकाशन करण्यासाठी उद्घाटन करण्यासाठी आलेले माननीय श्री राजेंद्र आर्लेकरजी, राज्यपाल केरळ, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आहेत श्री पद्मश्री रमेश पतंगे सर, रवींद्र भुसारी ज्येष्ठ प्रचारक, श्री रत्नाकर भाऊराव पाटील, उदय तात्या जोगळेकर, श्री संजय वालालकर आणि नरेंद्र सावईकर, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले बाकी सगळे मान्यवर. मी सर्वात अगोदर पत्थर पायातील ह्या ऐतिहासिक ग्रंथाचं प्रकाशन करण्याचा मान श्री माननीय श्री नरेंद्र सावईकर यांना मिळाला, त्याचंही मी खूप खूप कौतुक करतो. आणि विद्या प्रबोधन या संस्थेने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करून आपल्या सर्वांना सहभागी होण्याचं योगदान या ठिकाणी दिलं. मला ह्या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित राहण्याचा मान दिला त्याबद्दल मी प्रबोधन संस्थेचंही खूप खूप अभिनंदन करतो. आपण बघतोय की संघ शताब्दी वर्ष आपण ह्या वर्षी साजरा करतोय. भारताचं सांस्कृतिक पुनर्जागरण करण्यासाठी, राष्ट्रचेतना बळकावणी करण्यासाठी आणि स्वप्नातील एकात्मता भारत, अखंड भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी कित्येक संघ कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. आणि तेच तर 100 वर्षानंतर बघतोय आपण की एकात्मता भारत, अखंड भारत हे स्वप्न आज सत्यात येत असताना आपल्या सगळ्यांना दिसतंय. म्हणून या 100 महान प्रचारकाचं ग्रंथाद्वारे मानवंदना देण्याचा हा उपक्रम हा एकदम स्तुत्य आणि प्रेरणादायी असा उपक्रम आपल्या सगळ्यांच्या समोर या पुस्तक रूपाने ठेवलेला आहे. त्याबद्दल मी पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन करतो आहे.
आजच्या समाजामध्ये आपल्याला समाजामध्ये विचारधारा देणं, संस्कार देणं, राष्ट्रभक्ती देणं, सेवा दृढ करण्यासाठी प्रचारकाने आपलं आयुष्यभर कंटिन्युअसली निस्वार्थ आणि तपश्चर्या भावनेने म्हणजे हे काम एक व्रत म्हणून केलेलं आहे. आणि तेच संघटन कार्य, त्यांची प्रेरणा, राष्ट्रसेवेचा आदर्श हा आपल्यासाठी खरोखरच एक म्हणजे त्यांचं त्यागाचं प्रतीक हे आपल्यासाठी पुढची कित्येक वर्ष हे मार्गदर्शन ठरण्याचं आहे. म्हणून लेखकाने लेखबद्ध केलेले त्यांच्यावरचे लेख हे सदोदित आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायक ठरेल. म्हणून मी म्हटलं की आत्ताच्या नवीन पिढीसाठी हे वाचल्यानंतर आपणही असं समर्पित भावनेने कार्य करू हे त्यांना नक्कीच वाटेल. आजचा हा उपक्रम आपल्याला ह्या प्रबोधिनी संस्थेने यासाठी या ठिकाणी आयोजन करून एक खूप मोठं आणि भावी पिढीला मार्गदर्शनाचं कार्य केलं, त्याबद्दल पुनश्च त्यांचं अभिनंदन. राष्ट्रीय सेवक संघाचं आपण 100 वर्ष पूर्ण केली. व्यक्तिनिर्माण आणि राष्ट्रनिर्माण हे केवळ फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगभर आपण म्हणतो आहे की व्यक्तिनिर्माणाचं कार्य आजही सुरू आहे आणि यापुढेही ते अशाच पद्धतीने सुरू राहील. त्यासाठी कित्येक कार्यकर्ते समर्पण भावनेने भारतात आणि भारताबाहेरही त्यागवृत्तीने काम करतात. त्यासाठी मी पुनश्च एकदा त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आहे. पण त्याचा भक्कम पाया तर तो 100 वर्षा अगोदर जे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार असेल, गुरुजी असेल किंवा कित्येक कार्यकर्त्याने त्याची म्हणजे मी म्हणेन की 100 कार्यकर्त्यांना शोधून काढून त्यांच्यावरती म्हणजे पुस्तक लिहिणं हे तसं खूप कठीण काम होतं. पण मोजक्या 100 कार्यकर्त्यांच्यावरती हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्या त्यागाच्या भावनेतून आज आपण पुढे जात आहोत. एक संघटना 100 वर्ष सातत्याने आपलं कार्य त्याच भावनेने, त्याच प्रेरणेने पुढं नेणं हे तसं खूप कठीण काम असतं आहे. अशा कितीतरी संघटना उदयास येतात, त्यांचा ध्येय उद्दिष्ट म्हणजे कधीतरी साध्य होईपर्यंत थांबतात, काही जणांचं साध्य होत नाहीत, त्या तिथंच थांबतात. पण कार्यरत राहणं कंटिन्युअसली राष्ट्रसेवेसाठी, समर्पणासाठी कार्यरत राहणं, मला वाटतं त्याच धर्तीसाठी आणि मनुष्य निर्मितीसाठी कार्यरत राहणं. सरांनी बोलत असताना किंवा अगोदरच्या सगळ्या वक्त्याने सांगितलं, फक्त आपण कंटिन्युअसली फक्त नमस्काराने जर चमत्कार करू शकतो तर तो फक्त आपल्याला नमस्काराने चमत्कार कुठं दिसत असेल तर तो संघामध्येच दिसतो आहे, एरवी बाकी ठिकाणी आपल्याला तो दिसत नाही आहे. आणि म्हणून तर अशा पद्धतीने संघ गेली 100 वर्ष सातत्याने म्हणजे शिक्षण असेल, संघटन असेल, चारित्र्य निर्माण असेल किंवा समाजसेवेत कार्यरत असताना आपल्याला कितीतरी कार्यकर्ते दिसतात. आणि म्हणून त्याच वैचारिक पातळीवरती आपण सगळेजण म्हणजे वैयक्तिक यशापेक्षा राष्ट्रयश हे सर्वात मोठं आहे ह्या भावनेने आपण सगळेजण सदोदित श्रद्धा, समर्पण, शिस्त आणि संघभावना हे संघाचं बळ घेऊन आपण काम करतो आहे. आणि त्याच भावनेने आपण सातत्याने पुढं जातो आहे. मला वाटतं निस्वार्थ आणि समर्पणाने अखंड राष्ट्रसेवेच्या भावनेतून आपल्याला कित्येक पिढ्यानपिढ्या हे कार्य आपण पुढे जात असताना आपण बघतो आहे. आणि आपल्याला प्रसिद्धीपासून दूर ठेवून कार्यरत असलेले कितीतरी संघ कार्यकर्ते आजही कार्य करतात. आणि त्यातल्याच निवडक अशा कार्यकर्त्यांना घेऊन हे पुस्तक आपल्यासमोर ठेवलेलं आहे. मी जास्त न बोलता फक्त मुद्दामून उल्लेख करेन की आपल्या देशाचे आत्ताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री श्री मनोहर पर्रीकर या अखंड सेवेतील एक कार्यकर्ते आहेत. सदोदित कंटिन्युअसली राष्ट्रसेवेसाठी समर्पण भावनेने काम करत संघातल्या मुशीतनं येऊन आपल्याला राष्ट्रसेवेसाठी त्याने केलेलं कार्य हे सदोदित आपल्यावरती हा ठसा उमटून गेलेला आहे. मी तर म्हणेन की या सेवाव्रत कार्यातला मी एक विद्यार्थी आहे आणि आजही या विद्यार्थी दशेतनं काम करून आपल्या कित्येक ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडनं हे सदोदित संघ कार्यासाठी म्हणा, राष्ट्रसमर्पणासाठी शिकत आजही शिकण्याची इच्छा ठेवतो. आणि शिकत शिकत पुढे जात असताना अशी कितीतरी हा ग्रंथही आपल्याला त्याच भावनेने पुढे काम करण्यासाठी अजूनही प्रोत्साहन देईल असं मला वाटतं. समाजात जसं आपण म्हणतो आहे की एखादी पिढी जर घडवायची असेल तर ती एखादी शाळा, हायस्कूल, एखादी कॉलेज घडवते. पण तसं बघितलं तर समाजामध्ये संस्कारमय पिढी जर घडवायची असेल तर ती संघ कार्यातून घडत असते. आणि म्हणूनच मी इथं जमलेल्या सगळ्या पालकांना सांगेन की आपण हायस्कूल कुठलंही चूज करू शकाल की चांगल्यातलं चांगलं आज वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे
प्रायव्हेट हायस्कूलचाही फॅड खूप मोठ्या प्रमाणे आलेला आहे आणि त्या हायस्कूल आपण चूज करत असताना त्याच्या करिअरसाठी आपण ते हायस्कूल कॉलेज चूज करत असतो आहे. पण एखाद्यासाठी संस्कार होण्यासाठी मुलाला संघ शाखेत पाठवणं हे फार गरजेचं आहे आणि ते नक्कीच सगळ्यांनी पाठवणं हेही तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणतो आहे बुद्धिमत्ता आपल्याला कुठेही मिळू शकेल, पण जर आपण संस्कार आणि शिस्त, धैर्य हे जर मिळवायचं असेल तर ते आपल्याला संघ शाखेवरती मिळू शकेल. याचसाठी म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जर म्हणत असाल म्हणजे आपण घरी काय घेऊन जाणार, नक्कीच आपण पुस्तक घरी घेऊन जाणार आहोत, पण पुस्तक घरी घेऊन जात असतानाही आपल्याला नवीन पिढी जी घडवायची असेल, जर त्या पिढीसाठी आपण संघ शाखेतनं अशा पद्धतीने नवीन पिढी म्हणजे जो संघातल्या विविध आयामाशी जो टच झाला, म्हणजे नॉट ओन्ली द शाखा बट संघाच्या ज्या विविध शाखा, विविध आयाम आहे, त्या आयामाशी जरी टच झाला असेल तर त्या आयामाच्या माध्यमातून वेगवेगळे जे आपल्यावरती संस्कार होतात ते आपल्या स्वतःसाठी आणि राष्ट्रासाठी समर्पण भावनेने काम करण्यासाठी सातत्याने अशा पद्धतीने आपल्याला शिकवत जातात. मी माझ्या अगोदर बोललेले सगळ्या वक्त्याने म्हणजे संघ आणि पत्थर पायातील या पुस्तकावरती सगळ्यांनी बोलेलं. मी म्हणूनच म्हटलं मी फक्त विद्यार्थी आहे, त्यामुळे मी जास्त बोलण्याचं जे धाडस करत नाही आहे. तरी पण माझ्यासारख्या एखाद्या मुख्यमंत्री असलो म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहून या कार्यक्रमाचं पुस्तकाच्या अनावरण करण्याचा योग मला या ठिकाणी मिळाला. परत एकदा मी आपल्या सर्वांना म्हणजे खूप खूप आपल्या सर्वांचं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल अभिनंदन करतो आणि मान्यवरांचंही मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. आणि जाता जाता असताना असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभारणे हेच आमुचे शील, ह्या भावनेने मी सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. अनेकदा भाषणाच्या आणि शब्दांच्या माध्यमातून जे व्यक्त होऊ शकत नाही ते कवितेच्या 2 ओळीतून व्यक्त होत असतं. म्हणून संघामध्ये पद्यसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. संघ आणि माझं नातं काय याच्यावर एका कवीनं फार सुंदर 2-3 ओळीत उत्तर दिलं आहे. तो असं म्हणतो की तसं मलाही असतं एक नाव, रेशन कार्डात चुरळलेलं नाव. मलाही असतो एक पत्ता, पोस्ट ठरवलेला पत्ता. आणि संघ विचाराकडे बघून तो म्हणतो एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास, एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास, ज्यात कधी कधी मला होतो मी जिवंत असल्याचा भास. या ठिकाणी आता एक हृदय सोहळा संपन्न होत आहे. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम विनंती करतो माननीय श्री भाऊराव पाटील यांना की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री राजेंद्र आर्लेकर यांना भेटवस्तू देऊन त्यांनी त्यांचा गौरव करावा. व्यासपीठावर उपस्थित माननीय तात्याराव जोगळेकर यांना मी विनंती करतो की गोव्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर श्री प्रमोदजी सावंत यांचा त्यांनी गौरव करावा. माननीय श्री राजेंद्रजी आर्लेकर यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रवींद्रजी भुसारी यांचा त्यांनी गौरव करावा.
माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी पद्मश्री रमेशजी पतंगे यांचा गौरव करावा. धन्यवाद. आपल्या चेहऱ्याकडे बघताना मला जाणवतं आहे की आपण सगळेच जण आता उत्सुक आहोत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री रवींद्रजी भुसारी यांचं भाषण ऐकण्यासाठी. ते भाषण होण्यासाठी संघाच्या परंपरेप्रमाणे आधी वैयक्तिक गीत होईल. मी संदेश खेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी पद्य सादर करावं. दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवन भर अविचल चलता है. जीवन भर अविचल चलता है. सज धज कर आए आकर्षण पग पग पर झूमते प्रलोभन. होकर सबसे विमुख बटोही पथ पर संभल संभल बढ़ता है. जीवन भर अविचल चलता है. जीवन भर अविचल चलता है. अमर तत्व की अमिट साधना प्राणों में उत्सर्ग कामना. जीवन का शाश्वत व्रत लेकर साधक हंस कण कण गलता है. जीवन भर अविचल चलता है. जीवन भर अविचल चलता है. सफल विफल और आश निराशा इनकी ओर जहाँ जिज्ञासा. बिहड़ता में राह बनाता राही मचल मचल चलता है. जीवन भर अविचल चलता है. जीवन भर अविचल चलता है. पतझर के झंझावातों में जग के घातों प्रतिघातों में सुर भी लुटाता सुमन सिहरता. निर्जनता में भी खिलता है. जीवन भर अविचल चलता है. जीवन भर अविचल चलता है. दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवन भर अविचल चलता है. जीवन भर अविचल चलता है. जीवन भर अविचल चलता है. जय श्रीराम. हे सभागृहाचं छत मजबूत आहे.
शाळांनी चांगलं बांधलं आहे, तुमच्या आवाजाने उडून जाणार नाही, बिलकुल घाबरू नका. आणि हा आवाज अयोध्येपर्यंत पोहोचला पाहिजे. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. आजच्या या पत्थर पायातील या ग्रंथाच्या विमोचन समारंभाचे अध्यक्ष आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, गोवापुत्र असलेले, वर्तमानामध्ये केरळचे राज्यपाल असलेले राजेंद्रजी आर्लेकरजी, पद्मश्री रमेशजी, भाऊराव, तात्या, संजयराव आणि नरेंद्रजी. या मंचावर दोघंही आहेत, नरेंद्र आणि प्रमोद. व्यक्ती वेगळ्या असतील पण नावं सारखी आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या प्रधानमंत्र्याचा नरेंद्र आहे आणि दोघंही या मंचावर आहेत. नरेंद्र आणि प्रमोद ज्या मंचावर उपस्थित आहेत त्या मंचावर हा कार्यक्रम होता आहे. केवढं भाग्य आहे आपलं. मी तात्या आणि भाऊराव यांचा फॅन आहे. आता म्हणून का कसा फॅन कसा आहे? ज्या दिवशी हे सुरू झालं, पहिला एपिसोड आला, पहिला भाग आला आणि तात्यांचा मला फोन आला की असं असं आहे, तुम्हाला लिंक पाठवत आहे. मी लिंक ऐकली, नानासाहेब भागवतांचं ते होतं आणि लगेच तात्यांना अभिनंदनाचा फोन केला की तात्या अतिशय अप्रतिम. आणि त्या भागापासून तर 100 भाग सोमवार आणि गुरुवार मी असं अधाशासारखी वाट पाहत राहायचो की केव्हा हे येतो आणि आपण केव्हा वाचतो आणि केव्हा आपला अभिप्राय तात्यांना कळवतो. 100 भाग, त्या प्रत्येक भागावर मी अभिप्राय दिला आहे आणि म्हणून म्हणतो मी की तात्या आणि भाऊरावचा मी फॅन झालो. आजचा हा कार्यक्रम अतिशय अप्रतिम कार्यक्रम. ते पालखीचं दृश्य, आज एकादशी आहे, उल्लेख केला कोण उद्याही आहे, आजही आहे. आज स्मार्त आहे, उद्या भागवत आहे. या एकादशीच्या मुहूर्तावर आणि इतकं चांगलं पालखीमध्ये हे बाल स्वयंसेवक त्या पालखीत हा ग्रंथ घेऊन आले आणि त्या ग्रंथाचं विमोचन राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं. केवढं हो भाग्य आहे. मी या लेखकांना यांचं कोणत्या शब्दात वर्णन करावं, कौतुक करावं मला कठीण वाटतं. अतिशय अवघड काम आहे. प्रचारकाच्या जीवनातल्या गोष्टी माहिती करणं, हो त्याची जन्मतारीख मिळत नाही, मिळाली तर स्थान मिळत नाही, दोन्ही मिळालं तर त्याचं बाकी काही पता लागत नाही. अशा सर्वांचं 100 लोकांचं प्रचारक सदृश्य म्हणतो मी, प्रचारक नाही सगळे आले त्यात, यांची माहिती मिळणं किती अवघड आहे. माझा परिचय केला आणि मी त्यात सांगितलं की माझ्याकडे अभिलेखाकराचं काम आहे. संघाचा 100 वर्षाचा इतिहास 1925 ते 2025पर्यंत आम्ही तो सगळा संग्रहित केला आहे. नागपूरच्या कार्यालयात आहे. अगदी डॉक्टर हेडगेवारांची 1914ची डिग्री ओरिजिनल आपल्याकडे. तर अगदी परवाचं 2025 विजयादशमीचं झालं पूजनीय सरसंघ चालकांचं भाषणसुद्धा आपल्याकडे आहे. ह्याने सगळं कॉम्प्युटराईज केलं आहे, हे सगळं डिजिटाईज केलं आहे. 1 क्लिक आपल्याला काही मिळू शकतं. 450 डायऱ्या आहेत आपल्या अधिकाऱ्यांच्या. मला सांगायचा हा मुद्दा आहे. संघामध्ये आत्मविलोपीपणा असतोच, पण अनामिकतासुद्धा असते. आपले एवढे गीतं आहेत, लाखाच्या वर गीतं असतील, पण त्याचा कवी कोण आहे कोणालाही माहिती नाही. एखाद दुसरा अपवाद सोडला तर. अनामिकता आहे. किती अनामिकता आहे असावी? आम्हाला डायऱ्या मिळाल्यात. आता अधिकारी डायऱ्या असतीलच, पण आपण साधारण कोणी आपल्यापैकी आपल्याला नवीन वर्षी डायरी मिळाली की आपण त्यावर पहिलं काय करतो? पहिलं पान असतं आपलं नाव, आपला नंबर, आपला पत्ता, आपला व्यवसाय, असं सगळ्या पहिल्या पानावर पहिले लिहितो आणि मग डायरी लिहायला सुरुवात करतो. अशा अनेक डायऱ्या आहेत की यातलं जे पहिलं पान आहे ते कोरंच आहे.
त्याच्यावर काही लिहिलं नाही. आतमध्ये सगळं लिहिलं आहे. प्रवास लिहिला आहे, कार्यक्रम लिहिले आहेत, कोण कोणाचे बौद्धिक झाले, संख्या किती होती, सगळ्या तपशील आहे. पण या पहिल्या पानावर नाव नाही. आता डायरी कोणाची? आणि अशा 1-2 डायऱ्या नाही, असंख्य डायऱ्या अशा आहेत. ही डायरी कोणाची समजायची? मग आम्ही कार्यकर्ते बसलो की 10 डायऱ्या तू घे, 10 तू घे आणि जरा शोध घे, अक्षर कोणाचं वाटतं, संदर्भ काय येतात. आणि म्हणून माझी एक डायरी आली. मी डायरी घेतली, सुबक अक्षर होतं. मला वाटायचं की अक्षर ओळखीचं असलं पाहिजे, पण काही लक्षात येत नव्हतं. पहिलं पान उघडलं, कोरं पान होतं, नाव पत्ता काहीच नव्हता, नंबरसुद्धा नव्हता. डायरी वाचायला सुरुवात केली, काही लक्षात येत नव्हतं. 30-40 पानं झाले पण काही लक्षात येत नव्हतं. एक पान उघडलं आणि त्या पानावर लिहिलं होतं, आज अकोल्याला उतरलो, अकोला स्टेशन उतरलो, घ्यायला शंतनू आला होता आणि प्रभाकडे मुक्काम केला. आता अजून काय समजेल हो? तुम्हाला काय समजलं? कोणाची डायरी असेल ही? पण माझा योग चांगला असा की मी अकोल्याला प्रचारक होतो आणि मला लक्षात आलं की अकोल्याला स्टेशन उतरलेला, शंतनू घ्यायला आला आणि प्रभाकडे मुक्काम केला. तर तिथे शंतनू जोशी नावाचा आपला कार्यकर्ता, प्रभा म्हणजे त्याची आई, आणि ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, आबाजी थत्ते होते. आबाजींची डायरी होती. मला माहीत होतं मी अकोला असल्यामुळे की आबाजींची बहीण आहे, मावस बहीण आहे. आबाजी केव्हा तरी त्याच्याकडे यायचेत. शंतनू त्यांना घ्यायला जायचा, सोडायला जायचा. आणि म्हणून तो रेफरन्स घेऊन मी लक्षात केलं की ही डायरी आबाजीची आहे. आणि त्याच्यावर लिहिलं वासुदेव केशव, डॉक्टर वासुदेव केशव थत्ते, आबाजी थत्ते लिहिलं. इतकी अनामिकता असते. अशा अनामिकतेमधून या दोघांनी त्या प्रत्येकाची माहिती काढली, त्या प्रत्येकाची सविस्तर माहिती काढली. अगदी जन्म, मृत्यू, त्यांचं सगळं पारिवारिक जीवन असेल आणि कार्य काय काय केलं, कुठे केलं, हे सगळं यांनी गोळा केलं. धन्य आहात, धन्य. आणि इतका कल्पक त्यांनी कार्यक्रम केला, त्याबद्दल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, संपूर्ण सभागृहाला विनंती आहे. मी हात जोडून प्रार्थना करतो की सगळ्यांनी उभं राहून या उपक्रमाचं टाळ्या वाजवून अभिनंदन करावं, अभिवादन करावं, स्टँडिंग ओवेशन द्यावं. खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. यातलं पहिलं नाव आहे नानासाहेब भागवत. संजयराव वालावलकरांनी त्यांचं वर्णन केलं. हे केवळ मोहनजी भागवतांचे आजोबा नाही आहेत. नानासाहेब भागवत डॉक्टर हेडगेवारांचे 6 ध्येय आहेत. हे एका शाळेत शिकले, नागपूरला एका वर्गात शिकले. एवढंच नाही तर नानासाहेब भागवत आणि डॉक्टर साहेब एका बेंचवर बसत होते. काय तात्या तुम्ही कल्पकता केली पहा. सुरुवात तरी कशी केली की जे डॉक्टरांसोबत बाजूला बसून शिकले त्यांच्या नावापासून प्रारंभ केला. आणि नानासाहेब भागवत जिल्हा संघचालक झाले. पुढे चंद्रपूरला शाखा सुरू झाली. त्यांचे चिरंजीव मधुकर गुजरातमध्ये प्रचारक होते, प्रांत प्रचारक होते. नंतर ते विभाग संघचालक झालेत. त्यांचे सुपुत्र वर्तमान आपले पूजनीय सरसंघचालक आहेत. दुसरे पुत्र चित्तरंजन पुण्याच्या एका वारजेनगराचे संघचालक आहेत. लहान रवींद्र चंद्रपूरला संघचालक आहेत. एवढंच नाही तर रवींद्रजींचा मुलगा हा सुद्धा संघाचा उत्तम कार्यकर्ता आहे, ॲडव्होकेट चिन्मय. परवा मी फोन केला रवीजींना की रवीजी सगळी विचारपूस आपण करतो घरची, तशी विचारपूस केली आणि विचारलं युवांश कुठे आहे. युवांश म्हणजे भागवतांची 5वी पिढी, 6-7 वर्षाचा असेल. मी सहज विचारलं युवांश कुठे आहे. संध्याकाळची वेळ होती. रवीजी म्हणाले शाखेत गेला आहे. भागवतांची 5वी पिढी शाखेत गेली आहे. संघ सरिता बह रही है, अखंड वाहत आहे. 5 पिढ्या, 1, 2, 3, 4, 5 पिढ्या संघात सक्रिय आहेत. मी माझं भाग्य समजतो. आमच्या पिढीला सुद्धा या राष्ट्रयज्ञामध्ये समिधा 5 पिढीची समिधा अर्पण करण्याची संधी मिळाली. माझे आजोबा डॉक्टरांचे 6 ध्येय होते. भास्करराव भुसारी तालुका संघचालक होते. 54 वर्ष संघचालक राहिले. 54 वर्ष संघचालक राहिलेत. चांगले वकील होते. माझे वडील कार्यकर्ते होते. मी प्रचारक आहे. माझा भाऊ कार्यकर्ता आहे. आमचा पुतण्या कार्यकर्ता आहे. आणि आमची 5वी पिढी माधव आहे, तो सुद्धा उद्याचा कार्यकर्ता होणार आहे.
अशा अनेक कुटुंबातल्या 5-5 पिढ्या खपल्यात. संघाची 100 वर्षाची यात्रा सहज नाही आहे बंधूंनो, भगिनींनो. 17 लोकांना घेऊन डॉक्टरांनी एका खोलीमध्ये, महालच्या एका खोलीमध्ये संघ सुरू केला. आणि आज 100 वर्षांनी संघ कुठे गेला? संघभर जगभर पसरलाय संघ, जगभर. असा जगातला देश नसेल ज्या देशामध्ये हिंदू आहे पण संघाचा विचार नाही, असं नाही आहे. जगाच्या पाठीवर जिथे जिथे हिंदू आहे त्याच्यापर्यंत संघ विचार पोहोचलाय. एका खोलीत सुरू झालेला संघ 100 वर्षामध्ये जगभर झाला. संघाच्या शाखाच म्हणाल आपण, साप्ताहिक मिलन संघ म्हणजे 1 लाखाच्या वर आहे. 40 विविध संघटना आहेत. या संघटनांचे सदस्य, त्यांचे हितचिंतक, त्यांचे किती असतील? करोडोची संख्या त्यांची आहे. या सगळ्यांची गोळाबेरीज करता येईल का? नाही करता येणार. ती संख्या इतकी मोठी आहे की त्याची बेरीज कोणताही कॉम्प्युटर करू शकत नाही. त्याचं उत्तर काढायचं असेल तर एकच उत्तर मिळतं. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात 9वा श्लोक आहे. भगवंतांनी अर्जुनाला विराट दर्शन दिलंय. आज हे संघाचं विराट दर्शन आहे, दुसरं काही नाही आहे. काय काय जो जो वर्णन करेल तो तो करू शकतो, त्याच्या शब्दाला काही नाही. परवा पूजनीय सरसंघाच्या कार्यक्रमात होते, तिथे रांगोळीचं प्रदर्शन होतं. 100 प्रचारकांच्या रांगोळी काढल्या चित्राच्या, आणि त्यांनी वर्णन केलं त्या आयोजकांनी की आमची इच्छा होती मोठ्या ग्राउंडमध्ये करावं. त्या हॉलमध्ये पावसामुळे करावं लागलं. आपलाही कार्यक्रम तसाच आहे, ग्राउंडमधला कार्यक्रम हॉलमध्ये घ्यावा लागला. ते म्हणाले आयोजक की आमची इच्छा होती एक ग्राउंडमध्ये करावं, हॉल लहान पडतो आहे. पूजनीय सरसंघ चालक म्हणालेत की तुम्हाला ग्राउंडसुद्धा लहान पडेल. इतके प्रचारक आहेत, त्यांचं तुमचं ग्राउंडसुद्धा लहान पडेल. आणि सरसंघ चालकांचे पुढे शब्द काय आहेत? संघ कार्यकर्त्याचं फोटो काढायचं असेल, संघ कार्यकर्त्याचं वर्णन करायचं असेल, त्याचं काही लिहायचं असेल तर आकाशाचा पेपर केला आणि समुद्राची शाई केली तरी कमी पडेल. काय संघ आहे, खरोखर आहे. पण संघाची यात्रा बंधू भगिनींनो ही साधी सोपी सरळ नाही आहे. धावत निघाले आणि पोहोचले रेस नाही आहे. 3 वेळा संघावर बंदी आली, 3 वेळा. 48 मध्ये, 75 मध्ये आणि 92 मध्ये. काही कारण नव्हते. प्रत्येक बंदीचं वर्णन करता येईल काय? स्वयंसेवकांचा किती त्रास झाला. 92 बंदी सोडून द्या, 48 बंदीचं वर्णन करता येईल. पहिली अग्निपरीक्षा पुस्तक आहे, वाचताना अंगावर काटा येतो. मी तर भगिनींना सांगतो की बाबा भगिनींनो तुम्ही रात्री पुस्तक वाचू नका, तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. अशा प्रसंग त्याच्यात आहेत. 75ची आणीबाणी आपल्यापैकी अनेकांनी पाहिली आहे, अनेकांनी भोगली आहे. केवळ त्यातले 2 प्रसंग सांगतो मी. नागपूरच्या जेलमध्ये एक कार्यकर्ते होते, त्यांची पत्नी आजारी होती. पॅरोलकरता अर्ज केला. शेवटी निरोप आला की आता बस डॉक्टरने सांगितलं आहे शेवटचे 24 तास. पुन्हा पॅरोलकरता आग्रह केला गेला, पॅरोल मिळाला नाही. त्या माऊलीचा अंत्य झाला, पॅरोल मिळाला नाही. नवऱ्याला पत्नीचं अंत्यदर्शन घेता आलं नाही, लक्षात घ्या. एका गावात राहून शेवटी घरच्यांनी ठरवलं की हे अंत्यदर्शन त्या जेलच्या पुढेच प्रेतयात्रा काढायची, तिथे न्यायचं आणि दर्शन तिथे करवायचं. पण संध्याकाळी 6 वाजून गेले. तिथे सुद्धा त्यांना येऊ दिलं नाही. गजाआड राहून सुद्धा त्यांना आपल्या पत्नीचं दर्शन घेता आलं नाही. बंधूंनो, याच्यापेक्षा जीवनात वाईट गोष्ट नाही आहे. पती त्याच गावात आहे पण पतीला आपल्या पत्नीचं अंत्यदर्शन घेता येत नाही, कारण पॅरोल मिळाला नाही आणि जेलची भिंत ओलांडून वेळ झाली म्हणून ओलांडता आली नाही. पण मी जे पुढे सांगणार आहे की हा परिवार त्यामुळे डगमगला नाही. बंदी उठली, संघबंदी संपली, आणीबाणी उठली. संघसंच कसा असतो याचा काय परिणाम असतो? एखादं कुटुंब खचून गेलं असतं, जीवनात उठून गेलं असतं. या घरचा मुलगा प्रचारक निघाला आहे,
त्या माऊलीचा मुलगा हा प्रचारक आहे, आयुष्यभर प्रचार करायला आहे. हा संघ आहे. एखाद्या घटनेत दबून जात नाही, संपून जात नाही, त्या घटनेवर मात करतो. दुसरी घटना विलक्षण आहे, तो अंगावर काटा आणते. उत्तर प्रदेशमध्ये आपला जिल्हा कार्य होता, त्याच्या नावाने वॉरंट होता, तो सापडत नव्हता. त्याचा शोध घेत एकदा रात्री पोलीस घरी आलेत आणि पोलीस घरी आल्यावर त्यांनी पाहिलं, शोधलं, घरात नाही सापडलं. त्याच्या पत्नीला घेऊन गेले. तुझा नवरा सापडत नाही, मी तुला घेऊन जातो. आणि केवळ घेऊन गेले नाही, फरफटत नेलं. ती माऊली म्हणते की ओरडताय, हो मला फरफटत नका, मी येते तुमच्याबरोबर येते, मला कशाला ओढता तुम्ही. ते ऐकत नाहीत, पोलीस फरफटत आहेत. ती माऊली न राहून एक वाक्य म्हणते की माझ्यासोबत अजून कोणीतरी आहे, मी एकटी नाही, माझ्या पोटात. असं म्हटल्याबरोबर या पोलिसांनी काय करावं, काय दमनचक्र चालवावं. त्या पोलिसांनी त्या माऊलीच्या पोटावर लाठीचे मार मारले. काय परिणाम झाला असेल, काय झालं असेल, काही सांगायची गरज नाही. इतका अतोनात छळ केला, याचा परिणाम काय झाला, संघबंदी तर उठली, आणीबाणी संपली, पण ह्या कुटुंबाच्या वेलीवर पुन्हा फूल फुललं नाही. इथपर्यंत त्रास दिला गेला. तेव्हा सुरेश भट नावाचे कवी होते, त्यांनी फार चांगली कविता केली. उभा देश झाला आज एक बंदीशाळा, जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला, कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली, पुन्हा पेटवारे आयुष्याच्या मशाली, उषट काल होता होता का रात्र झाली. या प्रसंगाचं वर्णन, या काळाचं वर्णन आहे. असे प्रसंग संघसंस्थकांनी झेलले आहेत, पण थांबले नाहीत, थकले नाहीत, वाकले नाहीत, चालत राहिले. आपले विद्यमान आणि केरळचे राज्यपाल इथे आहेत. मी मुद्दाम केरळच्या घटना सांगतो, कदाचित थोडा विलंब होईल, पण ही सगळ्यात अधिक संघर्ष संघाच्या भारताच्या इतिहासामध्ये केरळ प्रांताने केला आहे. सगळ्यात जास्त शाखा त्याच प्रांतात आहेत. केरळ प्रांतामध्ये मागच्या वर्षी सरसंघचालक गेले होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये 167 कुटुंब एकत्र आले होते. हे कोण होते? जिल्हा कार्यवाह होते, संघचालक होते, प्रचारक होते? नाही. ज्यांच्या घरातील कोणी ना कोणी व्यक्ती केरळच्या ह्या सगळ्या संघर्षामध्ये देवाला प्यारा झाला, म्हणजे घरचा कर्ता पुरुष गेला, त्या कुटुंबातले लोक होते. 167 संघाचे स्वयंसेवक कार्यकर्ते या केरळच्या संघर्षामध्ये संघ समर्पित झाले. यांचे कुटुंबीय होते. या कुटुंबीयासोबत चर्चा करताना सरसंघचालक म्हणाले, एकाही कुटुंबाच्या मनामध्ये विषाद नव्हता, कोणाच्याही चेहऱ्यावर त्रागा नव्हता. माझ्या कुटुंबातली व्यक्ती म्हणजे माझ्या घरचा कर्ता पुरुष हा चांगल्या कमारता केला, देशाकरता अर्पण झाला, हा भाव त्यांच्या मनात होता. असा दुसरा प्रसंग आहे. पूजनीय सुदर्शनजी सरसंघचालक होते. केरळच्या जेलला भेट असते. केरळ जेव्हा प्रवास असतो, इथे आपल्याकडे प्रवास झाला मागे सरसंघचालकांचा, 4 कार्यक्रम आखले गेले. असं केरळमध्ये जेव्हा सरसंघचालक सरकारांचा प्रवास होतो, सेंट्रल जेलला भेट असते. सेंट्रल जेलला भेट का? जेव्हा सुदर्शनजी गेले तेव्हा 57 कार्यकर्ते सेंट्रल जेलमध्ये होते. 57. त्यांना भेटण्याकरता सुदर्शनजी गेलेत, सरसंघचालक गेलेत. बैठक झाली. सुदर्शनची एक विशेषता होती, नुसतं पाहायचे ते, ह्याचा सभागृह पाहिलं म्हणतील 300 लोक आहेत. तर त्यांनी पाहिलं आणि म्हटलं की का हो कार्यवाहजी, तुम्हाला 57 लोक आहेत, इथे 56च आहेत. ते म्हणले हो बरोबर आहे, 56च आहेत. 57 आहे, त्याला फाशी झाली आहे. हे जन्मठेप भोगत आहेत. हे 56 स्वयंसेवक जन्मठेप भोगत आहेत. त्यांनी काय केलं? कोणता गुन्हा केला? कोणताही गुन्हा केला नाही. शाखेवर हल्ला झाला, त्याला प्रत्युत्तर दिलं आणि जो आला त्याला यमसदनाला पाठवलं. हे 56 लोक आजीवन कारावास जन्मठेप भोगत आहे, 57ला फाशी झाली आहे. त्यामुळे तो कोठडीत आहे. पण त्याची परवानगी आपल्याजवळ आहे, आपण त्याला भेटल्याला जाणार आहोत. सरसंघचालक, तिथले संघचालक, प्रचारक, मागे तो जेलचे अधिकारी, ताफा निघाला भेटायला या 57व्या स्वयंसेवकाला.
शहाजी त्याचं नाव आहे. 28 वर्षाचा तरुण आहे. घरी वृद्ध माता पिता आहेत, तरुण पत्नी आहे आणि 4 आणि 6 वर्षाचे 2 लेकरं आहेत. आणि शहाजीला झाली आहे फाशी शिक्षा. कशा करता झाली हो? काय शहाजीने गुन्हा केला? काय चोरी केली? काय डाका टाकला? का देशद्रोह केला? नाही. शाखेवर हल्ला झाला. शहाजींनी तिघांना यमसदनाला पाठवलं. सरसंघचाकडून विचारू शकलो नाही मी काय असेल, पण त्यांच्यासोबत जे साहेब त्यांना विचारलं की तुम्ही चालले होते त्यावेळी तुमच्या मनात काय भाव असतील? तुम्ही शहाजीला भेटायला चालले आहे, त्याला फाशी शिक्षा झाली आहे, गजाआड आहे, त्याला भेटायला चाललेत काय? ते म्हणाले माझ्या मनात शहाजी कसा असेल? डोकं दाबून बसला असेल, वैताग करेल, सरसंघचालक पुढे रडेल, काय काय करेल असा विचार केला. ज्याला फाशी झाली आणि ज्याच्या घरचं वर्णन मी केलं अशी स्थिती आहे, काय असेल तो शहाजी? आणि सरसंघचालक ते कोठडीत गेलेत. शहाजीच्या गजाड शहाजी आहे, इकडे हे मंडळी उभी आहे. आणि सरसंघचालक म्हटलं काय शहाजीला विचार, काय शहाजी काय म्हणतोस? आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. शहाजींनी विलाप नाही केला, शहाजींनी तक्रार नाही केली. शहाजी भावविभोर झाला. मी धन्य आहे, धन्य आहे, धन्य आहे. माझ्या शिरावर सरसंघचालकांचा हात आहे, मला आशीर्वाद आहे, मला जीवनात सगळं मिळालं, मला काही नको, मी धन्य आहे. अरे त्याला फाशी होणार आहे, तो काय म्हणतो मी धन्य आहे? तो घरचं सांगत नाही, घरचं विचारत नाही, बोलत नाही, माझ्या पोरांची चिंता करा, माझ्या बायको सांभाळ करा, माझ्या बाईवडिलांना पहा. नाही नाही, सरसंघचालकांचा हात माझ्या शिरावर आहे, याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात काही नको. बंधूंना हा स्वयंसेवक असतो. तो संघाची देशाची चिंता करतो, त्याच्यापुढे घरचिंता राहत नाही. आणि सरसंघ त्याच्याकरता सर्वोपरी असतात. आपल्या भाग्याने शहाजीची फाशी टळली. पुढच्या कोर्टामध्ये शहाजीला आजन्म कारावास झाला. अशा अशा स्वयंसेवकात अशा अशा कथा आहेत. पूजनीय गुरुजी म्हणायचे की आता आम्हाला रामायण महाभारतात कथा सांगायची आवश्यकता नाही, प्रेरणा देण्याकरता संघ स्वयंसेवकाच्या कथा सांगितल्या तरी पुरेशा आहेत. आणि खरोच आहे, विलक्षण आहे. आज आपल्याला वेळ नाही, खरोखर एक एक कथा विलक्षण आहेत. पण ही 100 वर्षाची यात्रा कशा करताय? कधी कधी बाहेरच्या लोकांना भ्रम होतो, संघात भ्रम नाही होत. आपलं तुम्हाला भ्रम नाही आहे, पण बाहेरचे मग ते याच्यावर येतो इतके प्रधानमंत्री, मग राष्ट्रपती आणि इतके काय मुख्यमंत्री, इतके आमदार, इतके खासदार, संघाचं प्लेसमेंट. संघ स्वयंसेवक हा विचार नाही करत. याच्याकरता डॉक्टर एडगरांनी संघ सुरू नाही केला. कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे, कोणाला प्रधानमंत्री करायचं आहे, कोण राष्ट्रपती नाही, नाही, याच्याकडे संघ नाही आहे. आम्हाला अभिमान आहे, आमच्या प्रमोदजी स्वयंसेवक आहेत, मुख्यमंत्री अभिमान आहे, नरेंद्रभाई प्रचारक होते स्वयंसेवक आहेत, ते प्रधानमंत्र्याचा आम्हाला अभिमान जरूर आहे. पण याच्याकरता संघ नाही आहे. याच्याकरता संघ सुरू झाला नाही. स्वामी विवेकानंद म्हणत, माझी भारत माता जगाच्या गुरुपदी विराजमान होईल, संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि भारत माता भय प्रदान करेल. हे स्वामीजींचं स्वप्न साकार करण्याकरता संघ आहे. आणि 100 वर्ष झाले काम संपलं नाही आहे. शेवटच्या रांगेतील शेवटच्या माणसांपर्यंत आम्ही पोहोचणार नाही, त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पाहणार नाही, तो पण संघाचं काम संपणार नाही. अजून आपल्याला करायचं आहे. अटलजींची कविता, अटलजी कवी होते, अटलजींची कविता आहे, त्या कवितेमध्ये आपल्या कामाचं वर्णन आहे. कशा करता संघ आहे? जिएंगे तो समाज के लिए, मरेंगे तो समाज के लिए, जिएंगे तो देश के लिए, मरेंगे तो देश के लिए. हमारे मरने के बाद हमारी हड्डियां गंगा में बहा गई, किसी ने कान लगाकर सुना. आम्ही जगणारा समाजाकरता, स्वयंसेवक समाजाकरता जगतो, देशाकरता जगतो, वेळ आली तर देशाकरता मरतो, मरायला सिद्ध असतो. हे संघाचं वर्णन आहे, स्वयंसेवकाचं वर्णन आहे, अटलजी करतात. कदाचित माझं संपल्यानंतर म्हणून मी आधीच आयोजकांच्या कल्पकतेमुळे हा कार्यक्रम चांगला झाला. त्यांनी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. अटलजी पुढे काय म्हणतात? जिएंगे तो देश के लिए, मरेंगे तो देश के लिए, हमारे मरने के बाद हमारी हड्डियां गंगा जी में बहा गई, किसी ने कान लगाकर सुना, एक ही आवाज आएगी,
भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. यानंतर निवेदकांना काही बोलणं हे योग्य नसेल असं मला वाटतं. मी विनंती करतोय ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर यांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आजच्या ह्या कार्यक्रमाक हांगासर माचयेर उपस्थित गोंय राज्याचे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत एका अर्थान आपल्या घरचोच कार्यक्रम मानून म्हज्या घरच्या कार्यक्रमांतल्यान मातसो वेळ काडून ते आयले त्या बद्दल तुमचे आभार मानता. त्याच बरोबर आमचे केरळ राज्याचे राज्यपाल, केरळ राज्य त्यांचे पूण आमचे राज्यपाल ते उपस्थित आसात त्यांचे आभार मानतात. श्री रवींद्रजी भुसारी यांचे आत्ता भाशण आमी आयकलें त्यांचे आभार मानता. त्याचबरोबर पद्मश्री रमेश पतंगे, श्री रत्नाकर जी पाटील, त्याचबरोबर तात्या जोगळेकर यांचेय सगळ्यांचे आभार मानता. व कार्यक्रमाच्या पयलीं 1-2 दीस पयलीं फोन आयलो, कोणी तरी विचारलें पावस पडटा कार्यक्रमाचें कितें जातलें. हांवें म्हटलें कार्यक्रम संघाचो आसा आनी विद्या प्रबोधिनीन जाता, कांयच चिंता करूं नाका, पावसूय पडचो ना, कार्यक्रम बरो जातलो. त्या पद्दतीन आयचो कार्यक्रम बरो जाल्लो आसा. ताका लागून विद्या प्रबोधिनीची अख्खी टीम, संजय बाब आनी त्यांच्या अख्ख्या टिमीचे आभार मानता. आमच्या ह्या पुस्तकाचे ज्यांनी छपाई केली ते सुरेशबाब बोरकार, ज्यांनी सुरवाती पासून संघाच्या कामान गोंयांतल्या प्रत्येक संघाच्या छपाई जी आसा ती तेंचेच कडेन जाताली. त्यांनी तेजे केन्नाच पयशे घेवना. ह्या पुस्तकाचे आमी तांकां पयशे फारीक करताले, पूण त्यांनी वेळेन हें पुस्तक उपलब्ध करून दिलें त्या बद्दल त्यांचे आभार मानता. तुम्ही सगळेजाण मुद्दाम ह्या कार्यावळी खातीर उपस्थित रावले, तुमच्या मना काळजांतल्यान आभार मानता. आनीक म्हजें आभार प्रदर्शन हांगा सोंपयता. देव बरें करूं. कार्यक्रम संपलेला नाही. यानंतर वंदे मातरम होणार आहे. त्यापूर्वी एक गोष्ट आपल्याला त्याचं स्मरण देऊ इच्छितो की बाहेर गेल्यानंतर पुस्तक हा जो ग्रंथ आहे तो आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण सगळ्यांनी तो ग्रंथ विकत घ्यावा. आपल्या मित्रांनाही ह्या ग्रंथाच्या प्रती विकत घेऊन द्याव्यात अशी विनंती करतो. आणि वंदे मातरम होण्यापूर्वी स्मरण करतो की विश्वप्रार्थना लिहिणारे ज्ञानेश्वरीचे, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिल्यानंतर हा ग्रंथ कशासाठी याचं एक उत्तर आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या ओळी आपल्याला माहिती आहेत. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये होवा वेजे. तीच प्रार्थना या सुंदर आणि अर्थपूर्ण कार्यक्रमाच्या समारोपाला मी करतो की हा जो ग्रंथ आहे तोही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनो, तो आपला श्वास बनो आणि एक समर्पित जीवन जगण्याची प्रेरणा, ऊर्जा आपल्याला या ग्रंथाच्या वाचनातून, चिंतनातून मिळो अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि कुमारी दिव्याचारी हिला विनंती करतो की तिनं वंदे मातरम सादर करावं. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या स्थानी उभं राहा. श्यामला मातरम वंदे मातरम वंदे मातरम
हा तुम्ही विद्या तुम्ही धन तुम्ही हृदय तुम्ही मर्म तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ति हृदये तुम्ही मा भक्ति तुम्हारी प्रतिमा गढ़ी मंदिरे मंदिरे वंदे मातरम वंदे मातरम त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमला ममला अतुला सुजला सुफला मातरं वन्दे मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं भारत माता की वंदे मातरम. धन्यवाद.